जॉइन करा नाही, जॉइन करा. मोबाईल ठेवला ना जवळ. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शहापूर संघटनेचे सर्व पदाधिकारी, करा थोडं तांत्रिक अडचण होती. असतं कुठे वकील संघटना आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेच्या 8व्या व्याख्यानात उपस्थित असलेल्या सर्व वकील सहकारी यांचं शहापूर मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्याख्यानासाठी असलेले आजचे व्याख्याते सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र रावराणे साहेब आणि स्वागत करतो. तसेच आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आणि ऍडव्होकेट राजेंद्र रावराणे यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी यांच्यावर आहे असे कल्याण येथील कल्याण दिवाणी न्यायालय वकील संघटना चे अध्यक्ष
श्री सतीश अत्रे साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ऍडव्होकेट सतीश अत्रे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर राजेंद्र रावराणे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, परिचय करून द्यायचा, माफ करा. सतीश अत्रे साहेब. अत्रे साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून द्यायचा आहे. मला वाटतं अत्रे साहेबांना काही तांत्रिक अडचण आहे. शहापूर न्यायालयाचे वकील संघटनेचे अध्यक्ष जगदीश वारगडे साहेब, आपणास विनंती करतोय की आपण आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून द्यायचा आहे. नमस्कार. शहापूर न्यायालय वकील संघटना आयोजित आजच्या व्याख्यानमालेसाठी आजचे जे व्याख्याते आपल्याला लागत आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचं. तर सुमारे 32 वर्षापासून ऍडव्होकेट राजेंद्र रावराणे सर हे वकिली व्यवसायामध्ये असून त्यांनी अनेक सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रकारचे केसेस चालवलेले आहेत. जवळपास 300हून अधिक सेशन केसेस तर 1000हून अधिक सिव्हिल अपील त्यांनी आतापर्यंत चालवलेले आहेत. राजेंद्र रावराणे सर हे वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते 2010 ते 13 या कालावधीमध्ये कणकवली तालुका बार असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे BCMG ची डिसिप्लिनरी कमिटी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असते, त्या कमिटीचे ते एक्स मेंबर आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत झूम ॲपच्या माध्यमातून तसेच अन्य जे काही ऑनलाईन लेक्चरसाठी उपलब्ध असलेले जे ॲप आहेत त्यांच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या काळात अनेक लेक्चर दिलेले आहेत. त्याआधी सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष असे लेक्चर्स या कायदेविषयक विषयांवरती दिलेले आहेत. तर मी त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शहापूर न्यायालय वकील संघटनेच्या वतीने मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद वारगडे साहेब. आज आपण मोहम्मदन लॉ, सक्सेशन अंडर मोहम्मदन लॉ ॲज ॲप्लिकेबल इन इंडिया या विषयावर काही आपण चर्चा करणार आहोत. आणि हा विषय जो आहे हा युनिक विषय आहे आणि आपल्याला कल्पना असेलच की मोहम्मदन लॉ मधील इनहेरिटन्स किंवा सक्सेशनच्या तरतुदी आणि आपल्याला वकिली व्यवसायामध्ये नेहमी हाताळण्याचा प्रसंग येत असलेल्या हिंदू लॉ मधील सक्सेशनच्या तरतुदी यामध्ये व्हास्ट डिफरन्स आहे. आणि त्यामुळं मी आपल्याला प्रथम कल्पना देऊ इच्छितो की काही वेळा मी थोडंसं डिफरन्शिएट करेन हिंदू लॉ मध्ये काय प्रोव्हिजन आणि त्याच्यामध्ये हा फरक मुस्लिम लॉ मध्ये कसा आहे. एवढ्यासाठीच रेफरन्स देईन की ग्रास्पिंग करता आपले काही ज्युनियर लॉयर्स आहेत त्यांना हे समजण्याकरता ते उपयुक्त ठरेल की what is the exact difference between the inheritance which are applicable under the partition suit filed under Mohammedan law and the partition suits filed under the Hindu law. मित्र हो, आपल्याला कल्पना आहे की मुस्लिम लॉ हा खूप वास्ट आहे. मुस्लिम इज अ सेकंड लार्जेस्ट रिलीजन इन द वर्ल्ड. फर्स्ट इज ख्रिश्चॅनिटी अँड सेकंड इज इस्लाम. आणि आपल्याला कल्पना असेल की राईट फ्रॉम तुर्कस्तान अप टू बांगलादेश, आपण जर जगाचा नकाशा बघितला तर राईट फ्रॉम तुर्की अप टू बांगलादेश एक्सेप्ट द इंडिया इन बिटवीन, मोस्ट ऑफ द कंट्रीज आर मुस्लिम कंट्रीज, आर रूल्ड बाय द मुस्लिम लॉज. इराण असेल, गल्फ कंट्रीज असतील, इराक असेल, सिरिया असेल, तुर्कस्तान असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, ऑल आर मुस्लिम कंट्रीज. आपला इंडिया जो आहे तो सुद्धा युनिटी विथ डायव्हर्सिटीच्या प्रिन्सिपलचा देश आहे. आपल्याकडे सुद्धा मुस्लिम रिलीजन
मोठ्या प्रमाणात राहते. आणि इतका हा मोठा धर्म, इतकी ही मोठी रिलिजन असल्यामुळं त्याच्यामध्ये सेक्ट आहेत. तसे हिंदू धर्मामध्ये मिताक्षरा, दयाभागा असे जाती, पोटजाती, पंथ असे विविध प्रकारचे आहेत. त्याच प्रकारे मुस्लिम धर्म हा पण हिंदू धर्मापेक्षा मोठा धर्म आहे जगातला, आणि त्याच्यामध्ये पण अन्य पंथ, अन्य जाती जमाती त्या धर्मात देखील आहे. आणि हिंदू लॉ प्रमाणेच मुस्लिम लॉ ऑफ इनहेरिटन्स, मुस्लिम पर्सनल लॉ हा देखील डिवाइन लॉ आहे. हा कुठल्या पार्लमेंटने बनवलेला लॉ नाहीये किंवा इनेक्टेड झालेला असा काय कोडिफाईड लॉ नाहीये. मुस्लिम लॉ इज अ डिवाइन लॉ as like a Hindu law. Hindu law is also based on the Vedas, Upanishads, Smritis, Shrutis. Likewise, Mohammedan law is also based on some Dharma Granthas of that religion, like Quran. And therefore, which part of the law is applicable in India? हा फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण हा कस्टमरी लॉ असल्यामुळे the source of the law is also a custom and usages, the consensus of the opinions. आणि त्यामुळे काय होतं, पंथ, उपपंथ, जाती जमाती, सेक्ट सबसेक्ट प्रमाणे ह्या कस्टम्स बदलत जातात. आणि त्यामुळे काही प्रमाणात कायद्यामध्ये बदल होतो. प्रत्येक कस्टम मध्ये कोण वारस असतील, कोणाला किती शेअर असतील, याच्यामध्ये फरक निर्माण होऊ शकतो. मग तुर्कस्तानला जो मुस्लिम लॉ लागू होईल तो कदाचित इराणला लागू होणार नाही. इराणमध्ये लागू होईल तो कदाचित सौदी अरेबियाला लागू होणार नाही. सौदी अरेबियाला लागू होईल कदाचित अफगाणिस्तानला, पाकिस्तानला नाही, कदाचित बांगलादेशला लागू होणार नाही, ते इंडियामध्ये लागू होणार नाही. म्हणून इंडियामध्ये आपण प्रॅक्टिस करत असताना मुस्लिम कायद्याखालील पार्टिशन किंवा इनहेरिटन्स, सक्सेशन ह्या संदर्भात जर काही वाद आपल्याकडे आला तर ऍज अन ऍडव्होकेट आपली काय ड्युटी असते की आपल्याला काय, कुठला कायदा, कारण संपूर्ण कुराण तर वाचणं शक्य नाही, कुठला कायदा ह्या मुस्लिमांना लागू होतो, पार्टिस्ट टू सूट अँड प्रोसिडिंग, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निर्माण होतो. आणि ह्या करता मुल्लांनी पूर्ण भारत देशामध्ये राहत असलेल्या मुस्लिम जाती जमातींचा अभ्यास करून आपल्या भारत देशामध्ये मुस्लिम कायदा कोणता लागू केला जाईल, कोणता लागू होतो, कोणते सेक्ट्स आणि कोणते सबसेक्ट्स आपल्याकडे आहेत, ह्याच्यावर एक सिस्टमॅटिक असं कंपायलेशन, तर असं रचनात्मक असं पुस्तक तयार केलं. आणि मग भारतामध्ये हे प्रचलित, हे जे मुलांचं जे पुस्तक आहे हे वापरलं जाऊ लागलं. आणि मुलांनी तो एक कायदा तयार केला, त्याच्यामध्ये चॅप्टर्स बनवले, त्याच्यामध्ये सेक्शन्स टाकले. हे सेक्शन्स काही कुठल्या पार्लमेंटने बनवलेल्या कायद्याचे नाही आहेत, हे त्यांनी एक ढाचा तयार केला आणि एक सिस्टमॅटिक ऍप्लिकेशन ऑफ मुस्लिम इनहेरिटन्स आपल्याला सोपा पडावा म्हणून त्यांनी एक पूर्ण जगाचा मुस्लिम लॉ अभ्यास करून, भारतातल्या जाती जमाती अभ्यास करून आपल्याकडे लागू होणारं एक पुस्तक आणि कुठला कायदा लागू होता ह्याची मांडणी केली. आणि त्याच्यावर मुल्लाज प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ बाय जस्टिस एम हिदायतुल्ला, आपले फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे अतिशय चांगलं आणि उपयुक्त पुस्तक आहे. मी आपल्याला आव्हान करेन की ते पुस्तक आपण मिळवा. आता सध्या त्याची लेटेस्ट एडिशन आहे की नाही मला माहिती नाही, पण अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे की त्याच्यामध्ये सेक्शन वाईज मुस्लिम लॉची मांडणी केलेली आहे. आपण शेअर्स कसे काउंट करायचे, कोण वारस मुस्लिम कायद्यामध्ये होऊ शकतात, त्यांना किती शेअर्स आहेत, हे सिस्टमॅटिक त्या काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता, म्यूट झालं होतं. आपल्याला मी सांगत होतो की मुल्लांनी जो काही कायदा लिहिला, भारतामध्ये कुठला मुस्लिम लॉ अप्लिकेबल होतो, मग तो फक्त वारसा कायद्याचा नाही आहे, तो डिवोर्स असेल, जिहार, हिल्ला, खुल्ला वगैरे जे प्रकारचे डिवोर्स आहेत, मॅरेजेस आहेत, हिबा म्हणजे गिफ्ट आहे, विल आहे, ह्या संदर्भात जे काही मुस्लिम पर्सनल लॉज इंडियामध्ये ऍप्लिकेबल होतात त्यांचे कंपायलेशन करून एक पुस्तक जे मुलांनी लिहिलं, त्या मुलाज प्रिन्सिपल ऑफ मोहम्मदन लॉ वर जस्टिस एम हिदायतुल्लानी जे हे पुस्तक लिहिलेलं आहे हे अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे. आणि आपल्याला मी एवढ्यासाठीच दाखवतो की ह्या पुस्तकावरच आधारून मी माझं सगळं कंपायलेशन तयार केलेलं आहे. तर आपण
मुस्लिम लॉ संदर्भात मॅटर्स हँडल करत असताना इंडियामध्ये कुठला कायदा ऍप्लिकेबल होऊ शकतो या संदर्भात सोप्या पद्धतीने या पुस्तकामध्ये सेक्शन वाईज आणि चॅप्टर वाईज मांडणी केलेली आहे. तर आपण ही जी बॅकग्राऊंड आहे, हे जे काही मुस्लिम कंट्रीज आहे, हा मुस्लिम इस्लामिक जो मोठा कस्टमरी लॉ आहे, ह्याच्यावरून आपण आता इंडियामध्ये हा लॉ कसा काय ऍप्लिकेबल करतात ह्यासाठी या पुस्तकाचा आपण वापर करूया. आणि मी पहिल्यांदा आपल्याला ह्या पुस्तकामधून सेक्शन चॅप्टर नंबर 3 आणि सेक्शन 27 इथून आपण सुरुवात करूया. ह्या सेक्शन 27 मध्ये मोहम्मदन सेक्ट्स अँड सबसेक्ट्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की सेक्ट्स अँड सबसेक्ट्स ऑफ द मोहम्मदन्स आर प्रिन्सिपली डिवायडेड इंटू 2 सेक्ट्स, नेमली शिया अँड सुन्नी. हे दोन पंथ जे प्रमुख पंथ मानले जातात, शिया अँड सुन्नी. आता ह्या पूर्ण जगामध्ये ना एवढ्या तुर्कस्तान ते बांगलादेशच्या कंट्रीजच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये रशिया असो, अमेरिका असो, मुस्लिम धर्माचे लोक राहत असतात. मग ह्याच्यामध्ये शिया कुठले, सुन्नी कुठले? तर मुलांनी त्याला प्रिन्सिपल दिले. इंडियासाठी मुलांनी प्रिझम्पशन दिलेलं आहे. प्रिझम्पशन, मुलांचं काय प्रिझम्पशन आहे ते आपण वाचूया. द ग्रेट मेजॉरिटी ऑफ द मोहम्मदन्स इन इंडिया बीइंग सुन्नीज, the principle will be that the parties to the suit and proceeding are Sunnis unless it is shown that the parties are belonging to Shia sect. तर मुलांनी असं प्रिन्सिपल दिलं की they are presumed to be Sunni. The Muslims residing in India are presumed to be Sunnis unless it is proved that they are belonging to Shia. त्यांनी शिया आणि सुन्नी मधला सुन्नी हा कायदा पुढे आणला, तो इंडियामध्ये लागू होतो. त्याचं प्रिन्सिपल, त्याचं प्रिझम्पशन मिळालं. आणि त्यानंतर पुढे आता सुन्नी आलं, सेक्शन 28. हे सुन्नी. आता सुन्नी कोण आहेत? तर सुन्नींमध्ये परत आणखी 4 सबसेक्ट आहेत: हनफी, मलिकी, हनबाली आणि शाफी. सुन्नी शाफी, सुन्नी हनफी, सुन्नी मलबारी, सुन्नी मलिकी. आता हे 4 सबसेक्ट आहेत. तर 4 सबसेक्ट मधले कुठले सबसेक्ट आपल्याकडे राहतात, आपल्याकडे लागू होतात, आपल्या इंडियामध्ये कुठल्या जमातीचे लोक राहतात? तर मुलांनी परत त्याला प्रिझम्पशन दिलेलं आहे. मुलांचं काय प्रिझम्पशन आहे की Sunni Mohammedans of India being principally to the Hanafi school, the principle is that the Sunnis residing in India are governed by the Hanafi school of law. त्या सुन्नी मध्ये 4 सबसेक्ट, 4 पोट जाती होत्या: हनफी, शाफी, मलिकी आणि हनबाली. त्यापैकी आपण कुठे आलो? हनफी स्कूलवर आलो. या 4 सबसेक्ट में majority of Indian Sunnis are belonging to Hanafi school, and there is a presumption that parties to the suit or proceeding are belonging to Sunni Hanafi. त्यामुळे हनफी स्कूल ऑफ लॉ आपल्याला ऍप्लिकेबल इंडियामध्ये करायचा हा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आता सेक्शन 28 हे आपल्याला वाचून दाखवलं आपला सुन्नी मध्ये सबसेक्ट्स. त्यानंतर सेक्शन 29. सेक्शन 29 मध्ये शियाचे सबसेक्ट्स परत दिलेले आहेत. शियामध्ये 3 सबसेक्ट्स आहेत: अथना अशारिया, इस्माइलीज आणि 3 झादियात. ह्याच्यामध्ये देखील मुल्लांनी प्रिन्सिपल दिलंय की मोस्ट ऑफ द शियाज आर अथना अशारियाज अँड देअरफॉर दे आर गव्हर्न बाय द अथना अशारिया एक्सपोजिशन ऑफ लॉ. सो ते प्रिन्सिपल पण मुलांनी देऊन ठेवले. एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये शिया जर का आपल्याला डील करण्याचा प्रश्न आला शियांसंदर्भातलं मॅटर, तर तिथे देखील प्रिझम्पशन असं दिलंय की दे आर बिलॉंगिंग टू अथना आशारिया. पण अत्यंत एक्सेप्शनल केसेस मध्ये असा प्रसंग निर्माण होतो. शक्यतो सगळे मुसलमान मॅक्झिमम सुन्नी हनफी आहेत. काही सुन्नी शाफी, सुन्नी पैकी एक दुसरी जी सबसेक्ट आहे शाफी, त्यापैकी काही साऊथ इंडियामध्ये केरला किंवा मलबार मधील काही भागामध्ये सुन्नी शाफी दिसून येतात किंवा सुन्नी शाफी राहतात जमातीचे लोक. तर तेवढ्या मर्यादित, तेवढ्या एरिया पुरता किंवा त्या जमाती पुरता जर काही डिस्प्यूट असेल तर त्याचा सुन्नी शाफी हा कायदा लागू होईल. पण देर इज अ प्रिझम्पशन दॅट अदर मुस्लिम्स आर सुन्नी हनफीज. नाउ सेक्शन 39. Section 39 is relating to administration of the estate of deceased Mohammedan. मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या मालमत्तेची वाटप, त्याच्या मालमत्तेची व्यवस्था ही कशी करावी हे मुस्लिम कायद्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला जाणवेल आता हे सेक्शन सिक्वेन्स सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये व्हास्ट डिफरन्स आहे.
आपण हिंदू कायदा पाहत असला तर त्याच्यामध्ये आपण शेड्यूल जे दिलेले आहेत क्लास 1 शेअर अँड क्लास 2 शेअर्स, दे आर ऍब्सोल्यूट हेअरशिप्स किंवा ऍब्सोल्यूट हेअर्स. किंवा क्लास 1 हेअर असतील तर एक जरी हेअर असला तरी त्याला पूर्ण प्रॉपर्टी मिळते. ही कॅन बी अ सोल सर्वायव्हिंग हेअर अँड एंटायटल फॉर ऑल द प्रॉपर्टी ऑफ डिसीज्ड हिंदू पर्सन. पण इथे तसं नाही. मुस्लिम फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन द इस्लामिक लॉ, whereas the Hindu philosophy is Hindu law is based on the Hindu philosophy. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये हा बेसिक डिफरन्स आपल्याला दिसून येईल. आता इथं कसं म्हटलंय, कारण मुसलमान व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचा वारसा हक्क सुरू होतो. तो पहिल्यांदा कसा सुरू करायचा, त्याचे सिक्वेन्सेस काय आहे हे 1 by 1 दिलेले आहेत. एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा, तिसरा झाल्यानंतर चौथा, हे सायमल्टेनियस नाहीये, त्याला प्रायोरिटी लिस्ट आहे. तर ही लिस्ट आपण बघूया. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट हिअर that these some provisions are applicable unanimously simultaneously to both the sects, Shia as well as Sunni, all the subsects of Shia as well as all the subsects, 4 subsects of Sunnis. That this provision is applicable under entire Islamic law of the world. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय सेक्शन 39 मध्ये मुलांनी, the estate of the deceased Mohammedan is to be applied successively in following manner. The word successively is used. ह्याच्या पुढे तो, त्याच्या पुढे दुसरा, त्याच्या पुढे तिसरा, 1 by 1 जायचंय. आता पहिलं काय आहे, हिज फ्युनरल एक्सपेन्सेस अँड डेथ बेड चार्जेस. पहिल्यांदा बाजूला काढायचे ते फ्युनरल एक्सपेन्सेस अँड डेथ बेड चार्जेस, जे काही त्याचे झाले असतील ते बाजूला काढायचे एस्टेट बरोबर. सेकंड प्रायोरिटी, एक्सपेन्सेस फॉर ऑब्टेनिंग प्रोबेट, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड सक्सेशन सर्टिफिकेट. ऑफकोर्स इफ ही हॅज एक्झिक्युटेड अ विल, तर त्याचं जे काही एक्सपेन्सेस असेल, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोबेट अँड द सक्सेशन सर्टिफिकेट, त्याचे जे काही चार्जेस असतील ते सेकंड प्रायोरिटीला बाजूला काढायचे. देन थर्ड प्रायोरिटी आपण जर पाहिली तर वेजेस ड्यू फॉर द सर्व्हिसेस rendered to the deceased within 3 months next preceding to the death by laborer or the domestic servants. Wages due for services rendered to the deceased 3 months next preceding to his death by any laborer or the domestic servant. हे तिसरा एक्सपेन्सेस बाजूला काढायचा. मरणापूर्वी 3 महिने त्याच्यावर त्याच्यावर ज्या लोकांनी त्याची सेवा केली त्यांचे चार्जेस, वेजेस, आयदर डोमेस्टिक सर्वंट्स, लेबर काय असतील तर ते थर्ड प्रायोरिटीने बाजूला काढायचे. देन नंबर 4, अदर डेट्स ऑफ द डिसीज अकॉर्डिंग टू द रिस्पेक्टिव्ह प्रायोरिटीज. आणखी काही त्याची देणी असतील तर ती देणी सगळी बाजूला काढायची. म्हणजे पहिली प्रायोरिटी ही सगळी देण्याने दिली, ते देण्यामध्ये पण 4 प्रायोरिटीज दिलेल्या आहेत. नंतर नंबर 5, द लिगसीज नॉट एक्सिडिंग 1/3 ऑफ व्हॉट रिमेन्स आफ्टर ऑल द अबव पेमेंट्स हॅव बीन मेड. 5th प्रायोरिटी इज गिवन टू द लिगसीज and that is the limit is given under for these legacies. हे जे काही सगळी देणी फेडून झाली की उरलेलं जे काही इस्टेट असेल त्यातल्या 1/3 इस्टेटी पुरतं लिमिट ह्या लिगसीचं दिलेलं आहे. जर का त्यांनी मृत्यूपत्र केलं असेल तर द 1/3 पोर्शन ऑफ द इस्टेट इज टू बी केप्ट फॉर द सॅटिस्फॅक्शन ऑफ द लिगसीज. कारण ह्याचं कारण असं की मुस्लिम लॉ मध्ये मृत्यूपत्र करता येतं, पण मृत्यूपत्र आपल्या फक्त 1/3 शेअर पुरतच करता येतं. त्याला प्रिव्हिलेज 1/3 शेअर पुरतीच दिलेली आहे. हिंदू लॉ मध्ये जे प्रिव्हिलेज पूर्ण प्रॉपर्टीचं दिलेलं आहे, पूर्ण म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी, अर्थात एन्सेस्टर असेल तर फक्त त्याच्या शेअर पुरतं. पण इथे तसं काही डिफरन्शिएट केलेलं नाही. ह्यांना लिमिट्स घातलेली आहेत की त्यांनी फक्त 1/3 पुरतच मृत्यूपत्र करता येईल. इफ द विल एक्सीड्स to the 1/3 share, then the will becomes invalid to the extent of the estate which exceeds 1/3 share. Therefore, here the 5th priority is the keeping provision for legacies, that is up to 1/3 of the remaining portion of the property which remains after satisfaction of all the debts. Then last, number 6 sequence काय दिलाय तो आपण पाहूया. The residue, जे काही शेवटचं उरेल, देणी भागवली, उरलेल्यापैकी 1/3 लिगसीसाठी बाजूला केलं, नंतर जे काही उरतं, द रेसिड्यू इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग्स द हेअर्स ऑफ द डिसीज्ड अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द सेक्ट. म्हणजे जे काही उरेल ते त्याच्या सेक्टच्या लॉ प्रमाणे
हनफी असेल तर हनफी स्कूल कसा डिस्ट्रीब्यूट करतो, जसं कसं डिव्हॉल्व करतो हेअर्स, जसं शाफी स्कूल कसं करतं, हनमाली कसं करतं, शियापैकी कसं करतं, हे त्यांच्या प्रत्येक सेक्टचा कायदा त्यांना लागू होतो. परंतु हे पहिले जे काही सिक्वेन्सेस आहेत ते आर इक्वली ऍप्लिकेबल टू एव्हरी मोहमेडन हू डाईज. आणि म्हणून आपल्याला इथं सिक्वेन्स दिसतो, रेसिड्यू इज टू बी डिव्हॉल्व अपॉन द हेअर्स ऍज पर द लॉ ऑफ रिस्पेक्टिव्ह शेअर्स. आता आपल्याला हे सिक्वेन्स वाचल्यानंतर लक्षात येईल की मोहम्मदन लॉ मध्ये मयत व्यक्ती, मुसलमान व्यक्ती मयत झाल्यानंतर प्रथमतः जे काही करायचं असेल तर त्याची देणी भागवायची, ते आपल्याला हिंदू लॉ मध्ये दिसत नाही. देणी भागवून झाल्यानंतर मृत्यूपत्राचा जर विषय असेल तर 1/3 प्रॉपर्टी मृत्यूपत्राच्या शेअरसाठी अलॉट करण्यासाठी शिल्लक ठेवायची आणि बाकीची पुढे सोडायची. म्हणजे त्यांची जी फिलॉसॉफी, मुस्लिम फिलॉसॉफी आपल्या लक्षात येईल की जमात वाढली पाहिजे, ब्लड रिलेशन्सना काही केलं पाहिजे. एकटाच मालक होऊन किंवा एखादा सोल सर्व्हायव्हिंग हेअर असेल तर तो एकटाच मालक होऊन काही त्या प्रॉपर्टीचा डिस्पोजल करू शकत नाही. तर ह्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या लाईफमध्ये स्वतःसाठी प्रॉपर्टी एन्जॉय पूर्णपणे करता येते. परंतु जर काही तिचं डिस्पोजिशन करायचं असेल, जर विल करायचं असेल तर 1/3 लिमिट ठेवलेला आहे. हा बेसिक डिफरन्स आपल्याला दिसून येतो. देन सेक्शन 41. Section 41 is regarding devolution of the inheritance. Devolution of the inheritance. आपल्याला सगळ्यांना ऐकायला येतंय का? येते. ओके, थँक्यू. सेक्शन 41 कडे आपण जातो आता. डिव्हॉल्युशन ऑफ द इनहेरिटन्स, की इनहेरिटन्स कसा पास होतो, कसा पुढे जातो, ह्या संदर्भातली एक महत्वाची प्रोव्हिजन मुलांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 39 अँड 40. आता आपण पाहिल्या त्या सिक्वेन्स, त्याच्या डेट्स वगैरे बाजूला काढल्या, लिगसीज बाजूला काढल्या की त्यानंतर सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 39 अँड 40, द होल इस्टेट ऑफ द डिसीज्ड मोहम्मदन, इफ ही हॅज died intestate or so much of it has not been disposed by will, devolves on the heirs at the moment of his death. मी परत रिपीट करतो. Subject to the provisions of section 39 and 40, the whole estate of the deceased Mohammedan, if he has died intestate or so much of it as has not been disposed by will, devolves on his heirs on the moment of his death. ही सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन, एक महत्वाची प्रोव्हिजन इतरांपैकी ही महत्वाची प्रोव्हिजन आहे की वारसांना हक्क कधी प्राप्त होतो, दॅट द हेअरशिप स्टार्ट्स आफ्टर द डेथ ऑफ द डिसीज्ड मोहम्मदन. ह्या मृत्यूच्या समयी ही प्रॉपर्टी हेअर्स कडे डिव्हॉल्व होते, तोपर्यंत होत नाही. द हेअर सक्सीड टू द इस्टेट ऍज अ टेनंट इन कॉमन इन स्पेसिफिक शेअर अँड नॉट ऍज अ जॉईंट टेनंट्स इज अनदर डिफरन्स. There is no joint tenancy in Mohammedan law as the heirs are only tenants in common. आता हा मुद्दा आपल्याला फार महत्वाचा आहे आणि आपण पार्टिशन सूट चालवत असताना ह्या मुद्द्याचा फार सखोल अभ्यास करावा लागतो. कारण आपल्या सर्वांना कल्पना असेल की पार्टिशन सूट आला की आपण कैफियत लिहायला घेतो. कैफियत लिहायला घेतल्यानंतर काही आपण जे काही मुद्दे कॉमन असतात, भविष्य काळामध्ये काही दावा कुठल्या दिशेने भरकटत जाईल, काय पॉइंट्स सुरू होतील, काय पॉइंट्स येतील आपल्याला कल्पना नसते. तेव्हा आपण ग्राउंड घेऊन ठेवतो की ह्या प्रॉपर्टीला नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी पार्टीज, आवश्यक पक्षकारांची बाधा आहे. वंशावळीतले हे पक्षकार दाखवलेले नाहीत, ह्या मुली आहेत त्या दाखवलेल्या नाहीत, ते खालचे वारस दाखवलेले नाहीत. असा एक आपण नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी पार्टीचा प्ली कॉमन घेतो. आपण दुसरी प्ली घेतो ती नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी प्रॉपर्टीज, कॉमन हेजपॉट. ही प्रॉपर्टीज आणखी आहेत, त्या त्यांनी वाटपात धरलेल्या नाहीत. त्यामुळे नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी प्रॉपर्टीज, आवश्यक मिळकतींची उणीव ह्या दाव्याला आहे. त्यामुळे प्रॉपर्टीज हॅज टू बी ब्रॉट इन कॉमन हेजपॉट. देअर शुड बी जनरल सुपर पार्टिशन. पार्शियल पार्टिशन इज नॉट कॉन्टेम्प्लेटेड अंडर हिंदू लॉ. हा जो काही बेसिक कन्सेप्ट हिंदू लॉ मध्ये आहे तो पूर्णपणे डायमेट्रिकली अपोजिट आपल्याला इथं दिसून येतो. कारण ह्याच्यामध्ये मुस्लिम व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या इस्टेटीची जी काही ऍडमिनिस्ट्रेशन जे काही वाटप करायचं असतं, त्या वाटपामध्ये जे काही सिक्वेन्सेस सगळे झाल्यानंतर असं केलेलं आहे की त्याच्या डेथलाही, त्याच्या मृत्यूच्या क्षणी ही प्रॉपर्टी वारसांकडे जाते. आणि देर आर टेनंट इन कॉमन हॅव्हिंग स्पेसिफिक शेअर्स. The very important provision under the Mohammedan succession subject. कारण प्रत्येक वारसाला तिथे स्पेसिफिक शेअर मिळतो, तो शेअर चेंज होत नाही.
वडील असतील, मुलं असतील, बायको असेल, आई असेल, बहीण असेल, यांना स्पेसिफिक शेअर्स दिलेले आहेत. आणि त्यामुळे दे आर टेनंट इन कॉमन, दे आर नॉट जॉईंट टेनंट्स. त्यांचा प्रत्येक हक्क हा स्वतंत्र असतो. आणि म्हणून ह्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम असा आहे की देअरफॉर एन हेअर कॅन क्लेम पार्टिशन in respect of one of the property held in common without seeking partition of the other properties. म्हणून मुस्लिम व्यक्ती आपल्याला मिळालेल्या अनेक प्रॉपर्टी पैकी एका प्रॉपर्टीचा, सिंगल प्रॉपर्टीचा वाटपाचा दावा करू शकते, अदर प्रॉपर्टीज ऍड न करता, इम्प्लीड न करता. अँड देअरफॉर the principle of non-jointer of necessary properties is not applicable to the suits for partition filed under the provisions of Mohammedan law. There is no principle of non-jointer of necessary properties. One property partition पण आपल्याला मागता येतं कारण त्याचा शेअरच सेपरेट आहे. हिंदू लॉ मध्ये कसं प्रॉपर्टीज आपल्याकडे सरस निरस वाटपाची प्रोव्हिजन आहे. प्रॉपर्टीज सगळ्या धरल्या पाहिजेत, कुठली सोडता कामा नये. अगदी एक्सेप्शनल सर्कमस्टन्स मध्ये पार्शियल पार्टिशन विथ द परमिशन ऑफ द कोर्ट सूट फाईल करता येतो. तसा इथं काही प्रश्न नाही. तर सूट कधी कुणी केला तरी त्याचा शेअरच बदलत नाही. दुसऱ्या प्रॉपर्टी नाही धरल्या तर ह्याच्या शेअर मध्ये काय फरक? ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये हा हयात असेपर्यंत हा शेअर फिक्स असतो आणि म्हणून अदर प्रॉपर्टीचे तो आपल्या सोयीनुसार वाटप मागेल ऍज पर हिज ओन विश. इट इज नॉट अलाउड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ हिंदू लॉ. कॉमन एक्सपोर्टचा जो प्रिन्सिपल आहे तो त्याच्यामध्ये मुस्लिम लॉ मध्ये नाही. दुसरा मुद्दा असा की ऍज द शेअर इज स्पेसिफिक, त्याचा जो शेअर आहे तो स्पेसिफिक असतो, स्पेसिफाईड शेअर असतो. त्यामुळे ए मोहम्मदन हेअर can file a suit for partition without impeding other sharers who are not in possession. That suit is also maintainable under Mohammedan law. शेअर बदलत नसल्यामुळे आपल्याकडे वंशावळीच्या आधारे दावा, जो मूळ पुरुष त्याला मुलं किती त्याच्यावर शेअर ठरतो, त्याची मुलं किती त्याच्यावर शेअर ठरतो, असं ह्याचं नाही. ह्यांचा शेअर फिक्स आहे. त्यामुळं अदर लोक, इतर जे शेअरर्स आहेत, इतर जे हक्कदार आहेत, त्यांनाही जे पोझिशन मध्ये नाहीयेत त्यांनाही पक्षकार न करता मुस्लिम लॉ मध्ये दावा करता येतो. त्यामुळं नॉन जॉइंटर ऑफ नेसेसरी पार्टीज, that principle is also not applicable as far as the partition suit filed under the provisions of Mohammedan Succession Act in India. Now we will further go to the another section, that is section 51. Section 51 is heritable property. ह्याच्यामध्ये पण फार डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हिंदू लॉ आणि मोहम्मदन लॉ मध्ये फार डिफरन्स आहे. आता व्हॉट इज हेरिटेबल प्रॉपर्टी? नंबर 1, there is no distinction in Mohammedan law of inheritance between movable and immovable. No difference between movable and immovable. Number 2, there is no difference under Mohammedan inheritance law between self-acquired property and ancestral property. There is no difference. Third, Mohammedan law does not recognize the joint Mohammedan family or joint tenancy of Mohammedan family. Therefore, the three principles are given that there is no distinction between movable and immovable. There is no difference between self-acquired and ancestral. Whatever property in the hands of deceased Mohammedan at the time of his death belongs to him, presumed to be his absolute property, and all such a property is heritable and it devolves upon the heirs as per the provisions of their respective sect. Now Mohammedan law does not recognize the joint family. आपल्याकडे आपण जर हिंदू लॉ पाहिला तर जॉईंट फॅमिलीचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. जॉईंट फॅमिली टेनन्सी आहे. इथं जॉईंट फॅमिली नाही, जॉईंट फॅमिली टेनन्सी ही नाही. त्यामुळे जी काही प्रॉपर्टी त्या मुस्लिम व्यक्तीच्या हातामध्ये असेल ती मग ती जॉईंटली अक्वायर केलेली असेल किंवा जॉईंटली कोणाबरोबर तरी अक्वायर, त्याची जी काही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असेल ती त्याची स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी त्याला स्वतःच्या लाईफ मध्ये उपभोगता येते. मृत्यूपर्यंत कोणाचाही त्याच्यामध्ये हक्क नसतो त्याच्या खालच्या वारसांचा. आणि त्या प्रॉपर्टीचा संपूर्ण प्रॉपर्टी ही हेरिटेबल प्रॉपर्टी मानलेली आहे. कुटुंबात राहून जर प्रॉपर्टी अक्वायर केली असेल तर दे आर टेनंट इन कॉमन, दे आर नॉट जॉईंट टेनंट. त्यामुळे जी काही त्यांना अक्वायर केली ती त्याची आहे. त्यामुळं हे जे हेरिटेबल प्रॉपर्टीचा जो कन्सेप्ट मोहम्मदन लॉ मध्ये आहे, तर ऑल द प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ डिसीज्ड मोहम्मदन, दो इट इज मूवेबल, इमूवेबल, ancestral, self-acquired or acquired commonly with the other members of the family.
Then section 52. Section 52 is also a unique section, unique provision under Mohammedan law. Birthright not recognized. The right of an heir comes into existence for the first time on the death of the ancestor, and he is not entitled until then to any interest in the property of the ancestor. Therefore, as birthright is recognized in Hindu law, birthright is not recognized under Mohammedan law. आता बघा, या इस्लामिक फिलॉसॉफी आणि हिंदू फिलॉसॉफी मधला हा फरक आहे. हिंदूमध्ये बर्थराईट दिलाय, व्यक्तीला लिमिट्स घातले आहेत, मुलाला जन्म दिला की त्याचा हक्क प्राप्त झाला, त्याच्या हक्काला तू हात लावू शकत नाहीस. तू तुझ्या हक्कापुरतं काय ते बघ, तू तुझ्या लाईफ मध्ये तुझ्या हक्कापुरतं वापर. जे वर्ण आलंय ते तुला खाली सोडायचं आहे, जे तुला एन्सेस्टरने दिलंय ते तुला तुझ्या डिसेंडंट्सना सोडायचंय. ही फिलॉसॉफी आहे. इथे काय आहे, मुस्लिम मध्ये त्याला स्वतःला अधिकार दिलेत पूर्ण एन्जॉय करण्याचे प्रॉपर्टी, परंतु तू डिस्पोज फक्त 1/3च करू शकतोस. 1/3 पेक्षा जास्त तुला विल न पण देता येत नाही. मृत्यूपत्र करायचं कधी 1/3च्या पुढे जाऊ शकत नाहीस. आणि इथे बर्थ राईट दिलेला नाहीये. इथे शेवटपर्यंत मुस्लिम आपल्या प्रॉपर्टीचा मालक असतो. दो ही इज नॉट एंटायटल्ड टू डिस्पोज इट ऑफ बाय वे ऑफ विल exceeding the share of 1/3. He is absolute owner of his own property. There is no birthright, and therefore in Mohammedan law a suit for partition cannot be filed in the lifetime of ancestor. And right is accrue होत नाही. No accrual of right in the lifetime of ancestor. जे काही उरेल ते तुम्हाला मिळणार आहे, त्याच्या पश्चात तुम्ही काय तर सूट फाईल करायचं दाव्याला. आणि त्यात पण एक डिफरन्स आहे. प्रायोरिटी ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉपर्टी जे हिंदू लॉ मध्ये नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक मेन डिफरन्स असा आहे की मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर का मुस्लिम वारसाने वाटपाचा दावा दाखल केला आणि त्यामध्ये काही डेट्स सॅटिस्फाय केलेल्या नसतील, तर त्यामध्ये जो देणेकरी आहे त्या देणेकऱ्याला इंटरव्हेन करता येतं दाव्यामध्ये. दॅट दिस द फर्स्ट प्रायोरिटी ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द डिस्पोजल ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द मोहम्मदन. आय एम ओईंग धिस अमाऊंट फ्रॉम द डिसीज्ड. तो माझा देणेकरी होता, त्याचे माझे पैसे इतके द्यायचे होते, ह्या कामाचे द्यायचे होते, हा त्याचा पुरावा मला पार्टी म्हणून या पार्टिशन सूट मध्ये इम्प्लिट करावं, माझं देणं पहिलं भागवावं आणि उरलेली इस्टेट काही वारसांमध्ये वाटावी. सो दिस इंटरव्हेन्शन इज अलाउड अंडर मोहम्मदन लॉ. This intervention is not allowed under the partition suit under the provisions of Hindu law. And therefore, this is the difference. Birthright not contemplated under Mohammedan law. त्याच्या मृत्यूपर्यंत वारसाला काही हक्क प्राप्त होत नाही. आणि म्हणून काहीतरी त्या फिलॉसॉफी असणार, बाबा त्या व्यक्तीच्या वारसाने त्याला शेवटपर्यंत सांभाळलं पाहिजे किंवा ती त्याची काळजी घेतली पाहिजे. ही काहीतरी फिलॉसॉफी त्यामध्ये असेल असं लॉजिकली दिसून येतं. कारण he is entitled for the property which is left by him. आता हा एक सेक्शन झाला. त्यानंतर आता हे जे सेक्शन अप टू 32 अप टू सेक्शन 52 मी आपल्याला जे सांगितलं ते अप टू सेक्शन 52, these provisions regarding administration of the estate of the deceased Mohammedan is applicable to all the Islamic religion, to all the sects, to Shia, to Sunni, to all the 4 sects of Sunni, to all the 3 subsects of Shia. Now we will proceed to the counting of the shares as far as Sunni Hanafi school is concerned. कारण इथपर्यंतच्या प्रोव्हिजन आहे ते सगळ्यांना इक्वली आहेत. त्याची देणी आधी भागवायची, प्रायोरिटी देण्याना, त्यानंतर लिगसी, त्यानंतर जी काही उरेल ती अँसेस्टर असून देत, मग ती सेल्फ अकॉर्डिंग काही हेरिटेबल प्रॉपर्टी, त्यामध्ये बर्थ राईट नाही, त्यामध्ये जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट नाही. हे सगळं कॉमन ऍप्लिकेबल आहे. आता आपल्याकडे दावा दाखल झाल्यानंतर पार्टिशनच्या वेळी लॉ ऑफ इनहेरिटन्स कुठला ऍप्लिकेबल होतो, तो हनफी स्कूल ऑफ लॉ, सुन्नी हनफी स्कूल ऑफ लॉ. आता हे सुन्नी हनफी स्कूल ऑफ लॉ हे काय आहे, कारण पूर्वीच्या सेक्शन मध्ये आपण पाहिलं की रेसिड्यू इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग्स द हेअर्स ऍज पर द इनहेरिटन्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह सेक्ट म्हटले. तेव्हा त्याच्या सेक्टचं इनहेरिटन्सची प्रोव्हिजन काय आहे ती त्याला लागू होणार. ह्या कॉमन सगळ्या धर्माच्या आहेत, त्या धर्मांना ज्या कुराणापासून आलेल्या आहेत, ज्या पुराणिक आहेत किंवा इस्लामिक आहेत, त्या सगळ्या कॉमनली लागू होतात. त्याच्यामध्ये काही फरक होत नाही. परंतु वाटप होतं ते वाटप, कारण देअरफॉर दिस इज अ डिवाइन लॉ इज बेस्ड ऑन कस्टम्स अँड युसाजेस, अँड देअरफॉर कस्टम्स ऑफ एव्हरी कास्ट, एव्हरी सेक्ट, एव्हरी सबसेक्ट मे बी डिफरंट, अँड देअरफॉर द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग इनहेरिटन्स आर व्हेरी
as per the respective sects and respective subsects in the world. आणि म्हणून आपल्याला आता बघायचं की ह्या हनफी स्कूल जो इंडियामध्ये लागू होतो त्यामध्ये मुस्लिम व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये वाटप कसं केलं जाईल हे सगळं कट केल्यानंतर, डेट्स वगैरे दिल्यानंतर, आफ्टर सॅटिस्फाईंग द डेट्स, आफ्टर सॅटिस्फाईंग द लिगसीज, जे रेसिड्यू उरतं ते रेसिड्यू कसं वाटायचं, ह्याच्या इंडियामध्ये कसं वाटायचं, हनफी स्कूलमध्ये कसं वाटायचं, हे आता आपल्याला आपण चॅप्टर 7 मध्ये ह्या पुस्तकाच्या जातोय. चॅप्टर 7 इज द हनफी लॉ ऑफ इनहेरिटन्स, आणि त्याच्यामध्ये सेक्शन 61 आपल्याकडे जर पुस्तक असेल तर सेक्शन 61 ऑफ दिस पर्टिक्युलर बुक, क्लासेस ऑफ हेअर्स, क्लास 1, क्लास 2 ऍज लाईक हिंदू, ह्या हनफी स्कूलमध्ये क्लासेस ऑफ हेअर्स दिलेत. आता या क्लासेस ऑफ हेअर्स मध्ये हनफी हेअर्स आर ऑफ 3 क्लासेस. द फर्स्ट क्लास इज शेअरर, सेकंड क्लास इज रेसिड्युअरी, अँड द थर्ड क्लास इज डिस्टंट किंड्रेड्स. आपल्याकडे जे क्लास 1, क्लास 2 दिले तर क्लास 3 केलेत. आयडियोलॉजी, फिलॉसॉफी पूर्णपणे डिफरंट आहे, आपल्यासारखी नाहीये. शेड्यूल फर्स्ट, क्लास 1 शेअर, क्लास 2 शेअर्स अशी नाहीये. इथं वेगळे, पूर्णपणे वेगळे आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. थोडीशी क्रिटिकल असली तरी इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता हु आर द शेअरर्स? तर शेअरर्सची डेफिनेशन त्यांनी अशी दिली आहे, शेअरर्स आर दोज हु आर एंटायटल्ड टू द प्रिस्क्राइब्ड शेअर ऑफ द इनहेरिटन्स. ज्याला स्पेसिफिक शेअर मिळतो, ज्याला प्रिस्क्राइब शेअर मिळतो, 1/4, 1/5, 1/2, 1/8, ज्याला प्रिस्क्राइब शेअर्स दिलेले आहेत या कायद्यामध्ये, ते शेअरर्स. कोण शेअरर्स आहेत ते पुढच्या सेक्शन मध्ये आहे. पण शेअरर्स कशाला म्हणतात की द रिलेशन्स हु अक्रूज द स्पेसिफिक शेअर आफ्टर द डेथ ऑफ मोहम्मदन इन इंडिया, दॅट शेअरर्स हनफी मध्ये. देन द रेसिड्युअरीज. हु आर रेसिड्युअरीज? Residuaries are those who takes no prescribed share but succeeds to the residue after the claim of sharers are satisfied. Residuaries are those who takes no prescribed share but succeeds to the residue after the claim of sharers are satisfied. तो शेअरर्स जे असतात, वडील असतील त्यांना अमुक अमुक शेअर आहे बाबा 1/6, आई असेल, विधवा असेल 1/8 आहे, आई असेल 1/6 आहे, तर त्यांचे शेअर्स बाजूला काढले की उरतो. कारण सगळे 100% शेअर्स मध्ये जात नाहीत. शेअर्स जे काही जिवंत असतील तेवढ्या शेअर्सचे बाजूला जातात, फिक्स असतात, त्याच्यामध्ये कोणी इंटरफेरन्स करू शकत नाही. त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे, फर्स्ट प्रायोरिटीनं त्यांना शेअर स्पेसिफिक दिलेला आहे. ते झाल्यानंतर जे उरतं ते रेसिड्यू, आणि ते रेसिड्यू जे असतात ते रेसिड्यूला जे कोण एंटायटल असतात ते रेसिड्युअरीज. म्हणजे आफ्टर द क्लेम ऑफ शेअरर्स आर सॅटिस्फाईड, जे काही रेसिड्यू उरतं ते ज्यांना मिळतं ते रेसिड्युअरीज. ते कोण आहेत पुढच्या सेक्शन मध्ये. थर्ड कॅटेगरी डिस्टंट किंड्रेड्स, त्यांची व्याख्या दिलेली आहे, ऑल दोज रिलेशन्स बाय ब्लड. बाय ब्लड दिले, रेसिड्युअरीज जरी नसतील तर बाय ब्लड ने इस्टेट पुढे गेली पाहिजे. हा जी मोहम्मदन रिलिजियस फिलॉसॉफी आहे ही थोडीशी डिफरंट आणि युनिक आपल्याला इथं दिसून येते. आपल्याला लॉजिकली दिसते की डिस्टंट किंड्रेड्स म्हणजे फार अगदी पुढपर्यंतच्या लोकांना याच्यामध्ये, हे जर का आपले ब्लड जवळचे लोक असतील तर ब्लड रिलेशन मधल्या लोकांना शेअर्स दिलेले आहेत. थोडक्यात मी मगाशी म्हटलं त्यामुळे जमात वाढली पाहिजे, आपला वंश वाढला पाहिजे, त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, ही प्रॉपर्टी सगळ्यांच्या कार्याला कामाला आली पाहिजे, बेनिफिट त्या सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना ब्लड रिलेशन त्याच्या घराण्यातल्या ऑफकोर्स मिळाल्या पाहिजेत, अशी एक आयडियोलॉजी याच्यामध्ये दिसून येते. तर डिस्टंट किंड्रेड्स आर दोज रिलेशन्स बाय ब्लड who are neither sharers nor residuaries. जे शेअरर्स नाहीत, जे रेसिड्युअरीज नाहीत, पण जे ब्लड रिलेशन न पुढे दिसतात सगळे, ते डिस्टंट किंड्रेड्स. आणि ते सिक्वेन्स नाही, पहिले शेअरर्सचा शेअर काढायचा आहे, उरल्यानंतर रेसिड्युअरीला द्यायचा आहे. रेसिड्युअरीला देऊन सुद्धा काही उरलं किंवा 2 कोण रेसिड्युअरी नसेल तर डिस्टंट किंड्रेड्स कडे जातं ते परत. काही प्रमाणात तो शेअर रिव्हर्स जातो, काही प्रमाणात शेअरर्सचा शेअर वाढतो, पण पूर्ण रिव्हर्स जात नाही, उरतच त्यामध्ये ते उरतं रेसिड्युअरी जातं. अशा प्रकारे मुस्लिम लॉ मध्ये मुस्लिम व्यक्तीची प्रॉपर्टी वाटप कशी करायची त्याच्या मृत्यूनंतर, ते कोणाकोणाला मिळाली पाहिजे, त्याचा फायदा कोणाकोणाला झाला पाहिजे, ह्याचा एक व्हास्ट कन्सेप्ट इथं आपल्याला दिसतो. आता आपल्याला काही डेफिनेशन्स पण इथे दिसतात, त्या व्हास्ट सेक्शन 62 ला डेफिनेशन्स आहेत. आपण म्हणाले डेफिनेशन्स काय डेफिनेशन, आता ट्रू ग्रँडफादर, फॉल्स ग्रँडफादर, ट्रू ग्रँडमदर, फॉल्स ग्रँडमदर, सन्स डॉटर. आपण लॉजिकली काय म्हणतो डेफिनेशनचे काय करताय, ट्रू ग्रँडफादर इज द ग्रँडफादर, त्याच्यामध्ये काय नाही.
तसं नाहीये. इथे ट्रू ग्रँडफादर हा व्हास्ट कन्सेप्ट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये खूप रिलेशन्स इन्क्लूड केलेला आहे, आणि म्हणून इथे आपल्याला हे थोडंसं बघणं गरजेचं आहे की ट्रू ग्रँडफादरची डेफिनेशन काय आहे. कारण पुढे गेल्यानंतर ट्रू ग्रँडफादर ना हे दिलेलं आहे, शेअर्स दिलेला आहे, फॉल्स ग्रँडफादरना दिलाय, ट्रू ग्रँडमदरना दिलाय, फॉल्स ग्रँडमदरला दिलाय. इव्हन तुम्हाला सांगतो आणखीन 2 टर्मिनॉलॉजीज याच्यामध्ये मला दिसून आल्या, कॉन्सॅन्ग्युइन ब्रदर आणि युटेरियन ब्रदर. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. त्यालाही पुढे जाऊन डिस्टन्ट किंड्रेड्स मध्ये किंवा शेअर्स मध्ये, आपल्या रेसिड्युअरीज मध्ये एकदम शेवटच्या लास्ट सिक्वेन्सनं प्रायोरिटी लिस्ट मध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो. त्यांनाही त्यांनी शेअर दिलेला आहे जर का वरचे नसतील तर. तर कॉन्सॅन्ग्युइन ब्रदर म्हणजे काय? कॉन्सॅन्ग्युइन ब्रदर म्हणजे सेम फादर बट डिफरंट मदर. म्हणजे आपल्याकडे त्याचा सावत्र म्हणतो, फादर इज द सेम, मदर इज डिफरंट. कॉन्सॅन्ग्युइन ब्रदर त्यांना शेअर दिलेला आहे. युटेरियन ब्रदर म्हणजे काय? इट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. सेम मदर बट डिफरंट फादर. मदर इज द सेम बट फादर इज द डिफरंट. त्यांनाही मुस्लिम लॉ मध्ये कव्हर केलेलं आहे. अशी ही व्हास्ट प्रोव्हिजन्स आपल्याला दिसतात. म्हणून ह्या डेफिनेशन्स पण जराशा आपण बघूया आणि बघणं गरजेचं आहे. द फर्स्ट डेफिनेशन गिव्हन अंडर सेक्शन 62 इज ऑफ ट्रू ग्रँडफादर. मी काही सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला सांगत नाही, पण ज्या काही ठराविक आपल्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये येऊ शकतात त्या महत्वाच्या डेफिनेशन्स आपल्याला सांगतो. ट्रू ग्रँडफादर मीन्स अ मेल ancestral between whom and deceased no female intervenes. A very interesting definition of true grandfather. A male ancestral between whom and deceased no female intervenes. For example, father's father, no female is in between, no female intervenes. Father's father, all are the true grandfathers. वडिलांचे वडील, वडिलांच्या वडिलांचे वडील, कोणी फिमेल हे ancestor मध्ये येत नाही. So that is the true grandfather. Definitely how high soever याच्यामध्ये म्हटलेलं आहे, how high soever it goes. That is the all are true grandfather. म्हणजे आपल्याला पंजोबा, खापर पंजोबा वगैरे जे म्हणले हे एकाच टर्मिनॉलॉजी मध्ये मुस्लिमांनी बसवले. दे आर ट्रू ग्रँडफादर्स. नाव false grandfather. Who are false grandfather? False grandfather means a male ancestral between whom and deceased female intervenes. True मध्ये no female intervenes. False grandfather female intervenes. For example, mother's father, mother आली मध्ये, मेल ancestral पण मध्ये मदर आली, फिमेल आली. मदर्स फादर, ऑल दीज आर फॉल्स ग्रँडफादर. मध्ये फिमेल आली, आईकडचे सगळे मेल ancestor, दे आर फॉल्स ग्रँडफादर. आईच्या नमस्कार. आपले जे स्पीकर आहेत त्यांचं जरा तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, कोणी डिस्कनेक्ट करू नका, ते लवकरच आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद.
हॅलो हॅलो, वारगडे साहेब ऐकायला येते का? हा हा सर येते. आम्ही कंटिन्यू करू. कंटिन्यू सर. हा, जरा डिस्कनेक्ट झालं होतं. हो सर. नो रिझन. ओके सर. तर we were dealing with the definitions given under section 62. The true grandmother, who is true grandmother, means a female ancestor between whom and deceased a false grandfather intervenes. जे वरचे फॉल्स ग्रँडफादर म्हणजे आईकडचे फॉल्स ग्रँडफादर आपण म्हटलंय त्याप्रमाणे ए फिमेल अँसेस्टर बिटवीन हुम अँड डिसीज ए फॉल्स ग्रँडफादर इंटरव्हेन्स. हे कोण? फादर्स मदर, मदर्स मदर, फादर्स मदर्स मदर. These are all the true grandmothers. Now, who are false grandmothers? False grandmothers means a female ancestor between whom and deceased a false grandfather intervenes. त्यामध्ये नॉट इंटरव्हेन्स, याच्यामध्ये इंटरव्हेन्स म्हणजे काय? मदर्स फादर्स मदर. हे मदर्स फादर इज अ फॉल्स ग्रँडफादर, तो इंटरव्हेन करतो. मदर्स फादर्स मदर हे these are the false grandfathers, false grandmother. The false grandfather and false grandmother belongs to the class of distant kindreds. Now sons ह्या टर्मिनॉलॉजी मध्ये, या डेफिनेशन मध्ये is also very vast definition. Son includes how low soever. Sons, all are sons. Then son's daughter, how low soever. Son's daughter, son's daughter's daughter, son's daughter's daughter, all included as a son's daughter. Therefore, these definitions are also very vast in sense. Now, आपण जे आता 3 कॅटेगरीज बघितल्या, शेअरर्स, रेसिड्युअरीज आणि डिस्टंट किंड्रेड्स. आता शेअरर्स कोण, रेसिड्युअरीज कोण आणि डिस्टंट किंड्रेड्स कोण, हे आपल्याला पाहावं लागेल आणि ते महत्वाचं आहे. आता शेअरर्स हे सेक्शन 63 मध्ये दिलेले आहे त्या पुस्तकामध्ये. हु आर द शेअरर्स? सेक्शन 63 असं म्हणतो, आफ्टर पेमेंट ऑफ द फ्युनरल एक्सपेन्सेस, डेट्स अँड लिगसीज, द फर्स्ट स्टेप in the distribution of the property of deceased Mohammedan is to ascertain which of the surviving relations belonging to the class of sharers and which amongst them are entitled for shares of inheritance and what are their respective shares. Now it is explained in table which is annexed to section 63, table number 63A in Mullah's Principles of Mohammedan Law by A. Hidayatullah. So when table is attached, हे टेबल जर आपण पाहिला तर टेबल पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, शेअरर्सच्या कॅटेगरीमध्ये कोण कोण आहेत, त्यांना किती शेअर आहे, तो कसा कुठल्या कंडिशनवर आधारित आहे, तो कुठल्या कंडिशनला बदलतो, हे त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. या टेबलला 4 कॉलम्स त्याने दिलेत. आपल्याकडे कोणाकडे पुस्तक असेल तर आपण बघू शकता, मुलाज प्रिन्सिपल ऑफ मोहम्मदन लॉ बाय जस्टिस एम हिदायतुल्ला. फर्स्ट कॉलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ शेअरर्स म्हणजे रिलेशन्स, लिस्ट ऑफ शेअरर्स, फादर, मदर, सिस्टर एटसेट्रा एटसेट्रा, कोण शेअरर्स आहेत त्याची सगळी नावं दिलेली आहेत, रिलेशन्स दिलेले आहेत. सेकंड कॉलम त्या याच्यामधला टेबल मधला आहे, दॅट कॉलम स्पेसिफाईज द नॉर्मल शेअर, त्यांना शेअर किती नॉर्मल. त्यानंतर थर्ड कॉलम जो आहे, स्पेसिफाईज द कंडिशन्स विच डिटरमाइन्स द राईट ऑफ इच शेअरर टू द शेअर. एक कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन असेल तरच त्याला शेअर मिळतो आणि तो शेअर त्याचा डिटरमाइन केलेला आहे, फिक्स केलेला आहे. कॉलम नंबर 4 इज set out the shares as varied by the special circumstances. काही स्पेशल सर्कमस्टन्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये नॉर्मल शेअर चेंज होऊ शकतो, रद्द होऊ शकतो, वाढू शकतो किंवा कमी देखील होऊ शकतो. असे 4 त्यांनी डिव्हिजन केलं. द नॉर्मल शेअर, द शेअरर्स, द रिलेशन, द नॉर्मल शेअर, द कंडिशन्स ऑन विच द शेअर इज डिटरमाइंड अँड द स्पेशल सर्कमस्टन्सेस ऑन विच द कंडिशन स्पेशल सर्कमस्टन्सेस ड्यू टू विच द नॉर्मल शेअर व्हेरीज. असे 4 हे दिले आहेत. यू कॅन गो थ्रू द टेबल, यू कॅन ascertain or you can find out you can make a calculation of the share of the sharers by perusal of this particular table. Now I will give you the example of this particular table. ह्याच्यामध्ये आपल्याला फार 1-2-3 रिलेशन्स एक्झाम्पल आपल्याला समजावून सांगतो, त्याप्रमाणेच बाकीचे सगळे रिलेशन्स मध्ये कंडिशन्स आहेत. आता फादर दिलेला आहे, फर्स्ट इज फादर, पहिल्या कॉलम मध्ये फादर, दुसऱ्या कॉलम मध्ये नॉर्मल शेअर 1/6. म्हणजे हिंदू मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर वडील जर हयात असतील तर त्याला 1/6 नॉर्मल शेअर दिलेला आहे, फिक्स शेअर 1/6. पण कधी, कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 महत्वाचे आहेत.
ते कधी 1/6 शेअर मिळतो, तो कधी बदलतो. कॉलम नंबर 3 मध्ये काय आहे, इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, द कंडिशन इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, म्हणजे मुस्लिम व्यक्ती मयत झाला आणि जर का त्याला मुलगा किंवा मुलं, चाइल्ड म्हणजे इन्क्लूड सन अँड डॉटर, चाइल्ड और सन ऑफ ए चाइल्ड ऑफ ए सन, टर्मिनॉलॉजी इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड पर्पजली मेड. when there is a child म्हणजे त्याला मुलगा किंवा मुलगी कोणी चालतं, or there is child of a son, child of a son असं म्हटलेलं आहे. किंवा मुलगा किंवा मुलगी असेल, चाइल्ड असेल त्याचं, किंवा त्याच्या मुलाचं कोणी मुलं असेल तरच वडिलांना 1/6 मिळतो. काही इंटेन्शन आहे, आपण लॉजिकली हे करा, कारण मुलं असेल तर वडिलांना दिलाय. कंडिशन काय घातली, त्याला मुलं असतील तरच वडिलांना 1/6 आहे, आणि मुलं नसतील तर काय. कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 3 ला त्याला कंडिशन घातली, त्याला मुलगा, मुलं किंवा मुलाची मुलं, सन और चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन पाहिजे, तर 1/6 वडिलांना द्यायचा. इफ देर इज नो चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, तर वडिलांना शेअर मिळत नाही, दे गोज ऍज अ रेसिड्युअरी. त्यांनी जाऊन रेसिड्युअरी मध्ये सिक्वेन्स मध्ये उभा राहायचंय. जर काही मुलं नसतील, त्या आपल्या मुलाला मुलं नसतील किंवा नातू नसतील, त्याला नातवंड नसतील मुलाची, तर त्यांना शेअर मिळत नाही, त्यांना रेसिड्युअरी मध्ये पाठवलंय आणि त्याच्याच सिक्वेन्स मध्ये त्यांना उभं केलेलं आहे. नंबर 2, ट्रू ग्रँडफादर. ट्रू ग्रँडफादर जे आपण डेफिनेशन वाचली त्याच्यामध्ये त्यांचं ते दिलेलं आहे. ट्रू ग्रँडफादरला किती शेअर, 1/6. कधी शेअर ट्रू ग्रँडफादरला मिळतो, तर इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन बट नो फादर. जर चाइल्ड किंवा चाइल्ड ऑफ ए सन असेल डिसीजला, पण वडील हयात नसतील, तर ट्रू ग्रँडफादरला शेअर दिलेला आहे, आजोबाला दिलेला आहे. ट्रू ग्रँडफादर म्हणजे हाऊ हाय सोएवर, कोण असतील जिवंत त्यांना. बट व्हेन देर इज नो चाइल्ड or child of a son to the deceased, the true grandfather has no share, got any fixed share. He also goes in the category of residuaries. त्यांनी सुद्धा मूल किंवा मुलाची मुलं नसतील किंवा वडील नसतील, तर त्यांनाही रेसिड्युअरी मध्ये पाठवलेलं आहे, त्यांनाही रेसिड्युअरी मध्ये क्लेम ठेवलेला आहे. So true grandfather gets 1/6 when there is a child or child of a son, but when there is no father and nearer true grandfather, but when there is no child or child of a son, the true grandfather inherits as a residuary. Then wife, very interesting, wife has got 1/8. किती मुलं असून देत त्या मुस्लिम व्यक्तीला, किती पत्न्या, अनेक काही वेळा मुस्लिम धर्मामध्ये अनेक विवाहांना धर्माला संमती दिली आहे. काही वेळा 2-3 विवाह होऊ शकतात, अनेक मुलं होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये इनहेरिटन्स देताना त्यांनी फार अत्यंत चांगल्या पद्धतीने, आणखी फॉर लॉजिकली विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शेअर्स वाटप केलंय. जर काय तर प्रत्येकाला वेगवेगळे शेअर्स दिलेले नाहीत. वाईफला 1/8 दिलाय, मुलं किती असून दे तिला 1/8च मिळणार. पण कधी मिळणार, थर्ड कॉलम मध्ये काय म्हटलंय, इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, सेम कंडिशन. इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, विडोला 1/8 मिळतो. पण इफ देर इज नो चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, तर तिचा हिस्सा वाढतो, तिला 1/2 मिळतो. जसं फादरना मिळतच नाही, त्यांना रेसिड्युअरी पण खाली पाठवलं जातं, तसं वाईफला नाही. वाईफला जर मूल नसेल तर त्याला 1/2 दिलेला आहे, तिला प्रोटेक्ट केलेला आहे. इफ देर इज नो चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, हर शेअर इन्क्रीजेस फ्रॉम 1/8 to 1/2. देन अनदर कॅटेगरी, हजबंड. एखादी महिला मयत झाली, मुसलमान हजबंड असेल, हजबंड हॅज गॉट 1/4, but condition when there is a child or child of a son. And if there is no child or child of a son, the share of husband also increases up to 1/2. मुलं असतील किंवा मुलाची मुलं असतील तर 1/4, ती नसतील तर 1/2 हजबंडला. Then mother has given 1/6 share. कंडिशन काय, when there is child of a son. म्हणजे चाइल्ड किंवा चाइल्ड ऑफ ए सन असेल तर मुलाला, आईला 1/6 दिलेला आहे. और when there are 2 or more brothers or sisters or 1 brother or 1 sister, म्हणजे चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन असेल, किंवा जर त्या मयत व्यक्तीला 2 भाऊ, when there are 2 brothers
दोन भाऊ असतील, दोन सिस्टर असतील किंवा एक भाऊ एक सिस्टर असेल, 1 ब्रदर अँड 1 सिस्टर, तर आईला 1/6 दिलेला, ह्या कंडिशन्स घातलेल्या आहेत. त्यानंतर डॉटरला पण दिलं, मुलीला 1/2, मुलीला 1/2 दिलेलं आहे वेन देर इज नो सन. एखाद्या, फॉर एक्झाम्पल सांगतो, एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला विधवा पत्नी आणि एक मुलगी हे दोनच वारस आहेत, तर ते दोन ऍब्सोल्यूट ओनर पूर्ण प्रॉपर्टी डिव्हॉल्व होत नाही, पूर्ण प्रॉपर्टीचे मालक होत नाहीत. हा मेन डिफरन्स दिला. हिंदू लॉ मध्ये 2 असतील तर दोनांना सगळे, एक असेल तर एकालाच सगळी प्रॉपर्टी जाते. इथं जर का विधवा पत्नी असेल आणि एक मुलगी असेल तर विधवा पत्नीचा 1/8 आणि मुलीचा 1/2, आणि मुली दोनापेक्षा जास्त असतील तर 2/3. बाकीचा शिल्लक राहतो तो रेसिड्युअरीज कडे जातो. असे हे शेअर्स दिलेले आहेत. दीज आर द शेअर्स. अगेन द शेअर ऑफ मदर व्हेरी ऍज पर द कंडिशन, specific circumstances given in column number 4. Everything cannot be explained here for want of time, but you can go through the table. It is a little critical, but it is very interesting. You can go through the first column, second column, third column, and fourth column. You can ascertain the share. Now section 65 is regarding residuaries. The second category of the heirs of Hanafi, Sunni Hanafi school of inheritance as applicable in India. After satisfaction of the sharers, the second category is residuaries. Now who are the residuaries? If there are no sharers, आपल्याला दाखवले त्यापैकी sharers कोण नसतील तर, or if there are sharers but there is residue left after satisfaction of their claims, the whole inheritance or the residue, as the case may be, devolves upon the residuaries. If there are no sharers, जी relation share ला fixed share दिले ते नसतील कोणी हयात, or if there are sharers but there is a residue left after satisfaction of the claims of sharers, the entire residue devolves upon the residuaries. And who are the residuaries? Residuaries are given in this section 65, and the most important thing which I want to submit here, that this is the list of sequence. हा नाही तर पुढचा, तो नाही तर तिसरा, तिसरा नाही तर चौथा, एकाच वेळी सगळे एंटायटल होत नाही. हा नसेल तर तो, इट्स अ प्रायोरिटी लिस्ट. उरलं तर पुढच्याला, उरलं तर पुढच्याला, उरलं तर पुढच्याला, ह्या कॅटेगरीवर हे इनहेरिटन्स पुढे सरकतं, एकाच वेळी सगळ्यांना मिळत नाही. अँड डिपेंड्स अपॉन द सर्कमस्टन्सेस, त्याच्यामध्ये शेअर्स आहेत का, असले तर किती आहेत, त्यांचा शेअर्स किती गेला, मग रेसिड्यू किती उरला. आता फर्स्ट कॅटेगरी ऑफ द शेअर इज सन, कारण डॉटरला त्यांनी शेअर्स मध्ये घातलंय 1/2, पण मुलगा नसेल तर, मुलगा असेल तर काय ते इथं डिसेंडंट मध्ये दिलेलं आहे. मुलगा असेल तर त्यांना, मुलगा असेल तर शेअरर म्हणून त्यांना शेअर मिळत नाही डॉटरना, ते स्टँड एज अ रेसिड्युअरी अलॉंग विथ द सन. तो सन आणि डॉटर्स हे आर द डिसेंडंट्स. द फर्स्ट कॅटेगरी ऑफ द रेसिड्युअरीज upon which the entire residue of the deceased Mohammedan devolves under the provisions of Hanafi school of inheritance under Sunni law. Descendants, खालची पिढी, मुलं आणि मुलगी, सन, डॉटर अँड सन सन, सेकंड कॅटेगरी ती येत नाही. सन अँड डॉटर नसतील तरच सन सन कडे सरकतं. सन अँड डॉटर्स, तर सन्स विल गेट डबल दॅन डॉटर्स, स्पेसिफिक प्रोव्हिजन. मुलांना मुलींच्या दुप्पट मिळतं. हे प्रत्येक मुलीच्या मुलाला दुप्पट मिळतं का, तर तसं नाही. मी आपल्याला एक्झाम्पल देतो. इफ द डिसीज, इफ ए मोहम्मदन पर्सन डाईज, आणि त्याला त्याच्या पाठीमागे त्याला त्याची पत्नी, 2 मुलगे आणि 3 मुली असा परिवार आहे, बाकी कोणी नाहीये. बाकी मग डिस्टन्स केंद्रेस वगैरे ओपन होत नाही, कारण हे जर सॅटिस्फाय झालं तर ओपन होत नाही, त्याच्याकडे पर्यंत सरकत नाही. तर त्याला एक विधवा पत्नी, 2 मुलगे आणि 3 मुली असे जर हेअर्स असतील, तर आपल्याला मगाशी दाखवल्याप्रमाणे इफ देर इज अ सन और इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, वाईफ गेट्स 1/8, तेव्हा तिचा 1/8 बाजूला गेला, त्याच्यामध्ये तो स्पेसिफाईड शेअर झाला ऍज अ शेअरर्स, फिक्स शेअर दिला गेला. 1/8 राहिला तर राहिला किती, 7/8. 7/8 इज द रेसिड्युअरी. 7/8 is a residue which passes to the residuaries.
आता 7-8 जर उरला तर त्यामध्ये 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. मग कसं होणार? तर 7-8 मधले 3 भाग केले जातात. 7-8 मध्ये 3 भाग करून 2 भाग मुलांना आणि 3 भाग मुलींना. 1 भाग मुलींना, कारण मुलींच्या दुप्पट मुलांना. हे कलेक्टिव्ह दुप्पट आहे. एका मुलीच्या दुप्पट दुसऱ्या एका मुलाला नाही, कलेक्टिव्ह दुप्पट. 3 भाग करायचे, त्यातले 2 भाग मुलांना जातात आणि 1 भाग मुलींना जातो. म्हणजे 2/3 out of 7-8 will go to 2 sons collectively and 1/3 out of 7-8 residue will go collectively to the 3 daughters. This will be a calculation of share. विधवेला 1 अष्टमांश, उरलेले 7 अष्टमांश मधला 2/3 मुलांना एकत्रात आणि त्यातला 1/3 मुलींना एकत्रात. म्हणजे मुलांना मुलींपेक्षा दुप्पट हिस्सा मिळाला. दिस इज द कॅल्क्युलेशन. नाउ सेकंड प्रायोरिटी इज सन. जर मुलं मुली नसतील, जर मुलाचे जर काय मुलं असतील, सन त्यांनाच रेसिड्युअरी म्हणून सेकंड कॅटेगरी दिलेली, नातू, नॉट डॉटर. सन फक्त म्हटलेलं आहे. देन थर्ड असेंडंट्स, म्हणजे वरची पिढी. हे नसतील कोणी तर मग फादर, जे मागाशी आपल्याला सांगितलं की सन चाइल्ड ऑफ ए सन जर नसेल तर फादरला जाऊन सिक्वेन्सला उभं राहायचे मागे, त्याचा 1/6 नाही होतो, त्याला रेसिड्युअरी बनवलं जातं. तो हे नसतील तर फर्स्ट असेंडंट इज फादर नसेल तर टू ग्रँडफादर, जे मागाशी सिक्वेन्सला येऊन खाली उभे राहिलेले आहेत. देन थर्ड कॅटेगरी इज डिसेंडंट्स ऑफ फादर. ह्याच्यापैकी कोणी नसेल तर डिसेंडंट्स ऑफ फादर, म्हणजे वडिलांच्या खालची पिढी. डिसेंडंट्स म्हणजे फुल ब्रदर, फुल सिस्टर, कॉन्सॅग्युइन ब्रदर्स, कॉन्सॅग्युइन सिस्टर्स. म्हणजे मयत व्यक्तीची खालची पिढी नाही, त्याच्या वडिलांची खालची पिढी, ते भाऊ बिऊ सगळे इन्क्लूड झाले. तेही नसतील तर फोर्थ अँड लास्ट कॅटेगरी ऑफ रेसिड्यू इज डिसेंडंट्स ऑफ ट्रू ग्रँडफादर. म्हणजे आजोबांपर्यंत परत वर जायचं आणि तिथून खाली यायचं तिकडच्या शाखांमधून. ते कोण असतील तर त्यांना ते सिक्वेन्सनं त्याच्यामध्ये फुल पॅटर्नल अंकल, चुलते, कॉन्सॅग्युइन पॅटर्नल अंकल, ते असे जे काही त्या याच्यातली लोक असतात ते डिसेंडंट्स ऑफ ट्रू ग्रँडफादर मध्ये येतात. द फोर्थ कॅटेगरी ऑफ रेसिड्यूज. आता रेसिड्युअरीज संपल्यानंतर जर थर्ड कॅटेगरी ऑफ द हेअर अंडर द हॅनाफी स्कूल इज distant kindreds. Prior to distant kindreds, there is one provision of return. It is enumerated in section 66 of this book. What is written? If there is a residue left after satisfying the claims of sharers, but there is no residuary, then the residue revert to the sharers in proportion to their shares. Sharers झाले satisfy, residuary कोणच नाही तर परत जे शेअरर्स असतात त्यांचा फुल शेअर त्यांना मिळतो. काय पूर्ण प्रॉपर्टी संपत नाही, मग उरलेली प्रॉपर्टी डिस्टंट किंड्रेड्स कडे जाते. आणि ही डिस्टंट किंड्रेड्सची प्रॉपर्टी, हे डिस्टंट किंड्रेड्स कोण हे आपण पाहूया. डिस्टंट किंड्रेड्स आर गिवन in section 67 of this particular book, and the provision is that if there is no sharer or residuaries, inheritance is divided amongst the distant. 1. Clause 2, if the only sharer be the husband or wife and there be no relations belonging to the class of residuaries, the husband or wife will take his or her full share and remainder of the estate will be divided amongst the distant kindreds. A very specific. Husband असेल, wife असेल as a sharer, तर त्यांचा फुल शेअर त्याला द्यायचा. जर रेसिड्युअरी नसेल किंवा जर प्रॉपर्टी रिटर्न होऊन जर ती प्रॉपर्टी उरलेली जी काय असेल, इट इज टू बी डिवायडेड अमंग द डिस्टंट किंड्रेड्स. आता डिस्टंट किंड्रेड्स कोण हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते सेक्शन 68 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 68 जर बघितलं तर फोर क्लासेस ऑफ distant kindreds. 4 classes. Class number 1 is the descendants of deceased other than sharers and residuaries. Descendants खालची पिढी of the deceased Mohammedan other than sharers and residuaries. म्हणून ते मगाशी डिस्टंट किंड्रेडच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला लक्षात आलं की ब्लड रिलेशन्स, ह्याच्यामध्ये शेअरर्सचे जे काही रिलेशन्स दिलेले आहेत, रेसिड्युअरीज मध्ये जे काही रिलेशन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणीही हयात नसेल त्यामुळे तर ते डिस्टंट किंड्रेड्स कडे पास होतं. अँड डिस्टंट किंड्रेड्सची फर्स्ट प्रायोरिटी इज द डिसेंडंट्स ऑफ द डिसीज्ड अदर दॅन शेअरर्स अँड द रेसिड्युअरीज. रेसिड्युअरीज आणि शेअरर्स मध्ये जी रिलेशन्स दिलेली आहेत ती वगळता
ब्लड रिलेशन मध्ये आणखी खाली डिसेंडंट्स कोण असतील ते फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी इज द असेंडंट्स ऑफ द डिसीज्ड अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज. खालचे कोण नसतील, मुलांची मुलांची मुलं 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 खालची कोणी नसतील ब्लड रिलेशन्स ज्या कव्हर नाही आहेत त्याच्यामध्ये दिलेले, दे मस्ट बी ब्लड रिलेशन्स. तर सेकंड कॅटेगरी असेंडंट्स ऑफ द डिसीज्ड, त्याची वरची पिढी मयत व्यक्तीची, अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज. वरच्या पिढीमध्ये कोण अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज असतील तर ती सेकंड कॅटेगरीमध्ये ऍज अ डिस्टंट किंड्रेड त्यांना शेअर मिळतो. थर्ड प्रायोरिटी इज डिसेंडंट्स ऑफ द पॅरेंट्स. ते असेंडंट्स ऑफ डिसीज नसतील तर डिसेंडंट्स ऑफ द पॅरेंट्स, आई वडिलांचे, पॅरेंट्स म्हटले नॉट फादर, आई किंवा वडील ह्यांच्याकडे जाऊन परत खाली यायचं. त्यांचे डिसेंडंट्स कोण ब्लड रिलेशनचे असतील तर त्यांना शेअर्स दिलेला आहे त्या प्रॉपर्टीचा, ज्या उरलेल्या प्रॉपर्टीचा. डिसेंडंट्स ऑफ द अँसेस्टर्स, फोर्थ कॅटेगरी, म्हणजे डिसेंडंट्स ऑफ द असेंडंट्स हाऊ हाय सो ओव्हर अदर दॅन द रेसिड्युअरीज. वरच्या पिढी जे असेंडंट्स आहेत त्यांचे वरचे कोण जर शिल्लक असतील अदर दॅन रेसिड्युअरीज अँड शेअरर्स तर त्यांना इथे शेअर्स दिलेले आहेत. आता हे असेंडंट्स, डिसेंडंट्स ऑफ द डिसीज्ड, देन द असेंडंट्स ऑफ द पॅरेंट्स, डिसेंडंट्स ऑफ द अँसेस्टर्स, ह्या कॅटेगरीमध्ये ह्या डिस्टंट किंड्रेड्स मध्ये कोण कोण येतात त्यांची लिस्ट या सेक्शन 68 मध्ये दिलेले खूप रिलेशन्स आहेत. म्हणूनच मी आपल्याला जसं सांगितलं की ही जी काही फिलॉसॉफी आहे ही मुस्लिम व्यक्तीवर काही निर्बंध ठेवले गेले त्याच्या हयातीमध्ये, त्यांच्या वारसांवरही काही निर्बंध ठेवले गेले. त्या दे डू नॉट एक्र्यू एनी राईट ऑफ हिज अँसेस्टर टिल हिज डेथ. तर त्याच्यावर निर्बंध ठेवले गेले. प्रॉपर्टीवर निर्बंध ठेवले गेले. ही प्रॉपर्टी एका व्यक्तीला मिळत नाही, ती स्प्रेड होते, ती अनेक लोकांना मिळते, त्याचा उपभोग अनेक लोकांना रक्ताच्या नात्यानं पुढे 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 जाऊन घेता येतो. अशा पद्धतीचा हा मुस्लिम हनफी स्कूल, हा हनफी वारसा कायदा हा हिंदू आपल्या इंडियामध्ये ऍप्लिकेबल होतो. ह्याच्यामध्ये मी आपल्याला फक्त हिंदू वारसा कायदा आणि मुस्लिम वारसा कायद्यामध्ये काही डिफरन्सेस, जे मेन डिफरन्सेस आहेत ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच केला. हे आपल्याला ग्रास्प करताना लक्षात ठेवताना आपल्याला सोयीचं जाईल की बाबा हिंदूंमध्ये बाबा जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट आहे, इथे जॉईंट फॅमिली कन्सेप्ट नाही. हिंदूमध्ये फिक्स शेअरचा कन्सेप्ट नाही, इथे फिक्स शेअरचा कन्सेप्ट आहे. हिंदूंमध्ये बर्थ राईट आहे, इथे बर्थ राईट रेकॉग्नाइज केलेला नाही. इथे जॉईंट टेनंट इन कॉमन आहेत, इकडे जॉईंट टेनंट्स आहेत. इथे नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी प्रॉपर्टीची प्ली लागू होत नाही, मुस्लिम कायद्यामध्ये हिंदूमध्ये होते. इथे मुस्लिम कायद्यामध्ये नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी प्रॉपर्टीची प्ली लागू होत नाही, मुस्लिम कायद्यामध्ये. ह्या काही युनिक ज्या प्रोव्हिजन्स आहेत या हनफी स्कूलमध्ये, ह्या आपल्याला मी थोड्या काळामध्ये आणि थोड्या दिलेल्या वेळामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला प्रॅक्टिस करत असताना मुस्लिम कायद्यातील प्रकरणं जर आपल्या समोर आली, वारसा कायद्याची आली, तर ती कशी डील करायची, ती कशी हँडल करायची, त्याच्यामध्ये कैफियत कशी गेली पाहिजे, त्याच्यामध्ये कॉन्टेस्ट कसं झालं पाहिजे, त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ द शेअर्स कसे झाले पाहिजे, त्यांना सुन्नी हनफी स्कूल ऑफ लॉ कसा लागू होतो, त्याच्यामध्ये प्रिझम्पशन्स काय दिलेले आहेत फॉर इंडिया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपण ध्यानात घेतल्या. प्रॉपर्टीचं डिव्हॉल्युशन कसं होतं, त्याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला दिली, प्रायोरिटी देण्याला दिली आहे. मुस्लिम कायद्यामध्ये मयत व्यक्तीला ज्या इस्टेटीमध्ये प्रायोरिटी जर दिली असेल तर ती देणेकऱ्यांना प्रायोरिटी दिली, त्याचे देणेकरी पहिले भागवायचे. आपल्याकडे इंडियामध्ये हिंदू कायद्यामध्ये जर बघितलं आपण तर जर काय कोणाचे ते मयत हिंदू व्यक्तीचे देणेकरी असतील तर त्यांना वारसांच्या मागून धाव फिरला, भैया माझे वडील तुझे इतके देणे होते, हे प्रॉपर्टी कागद आहे. तो म्हणणार मी नाही, माझ्या दुसऱ्या भावाकडनं घ्यायचा, तिकडे दुसऱ्या भावाकडनं घ्यायचा, माझा इतका शेअर आहे, मी इतकंच द्यायला तुला लागू, मला काय सांगू नकोस, वडिलांनी काय मला विचारून काय केलेलं नव्हतं. अशा काही प्रकारच्या गोष्टी होतात त्या मुस्लिम कायद्यामध्ये नाहीत. The heirs are not answerable for debtors. The deceased Mohammedan is answerable for his debts. त्याच्या मृत्यूनंतर त्याची देणी ही त्याच्या इस्टेटीतूनच प्रायोरिटीनं पहिल्यांदा भागवायची. त्यानंतर त्याची इच्छा होती तर 1/3 त्याने जर केलं असेल, विल केलं असेल, किती विल करून दे, 1/3 प्रोव्हिजन विल साठी करायची. त्याच्या इच्छेनुसार त्याची 1/3 जमीन किंवा प्रॉपर्टी जी काय असेल, दो इट इज अँसेस्ट्रल, दो इट इज ए सेल्फ अक्वायर्ड, देयर इज नो डिफरन्स between self-acquired and ancestral, as I already
टोल्ड टू यू, तर ती प्रॉपर्टी त्यानं आपल्या इच्छेप्रमाणे व्यक्त करायची, उपभोग घ्यायचा आणि बाकीची वारसांकडे जायची, बाकी स्वतः उपभोगायची, उरेल ती वारसाला. आपल्याकडे उरेल ती वारसाना हे नाहीये. आपल्याकडे मुलाला जन्म दिला तर त्याचा शेअर प्रोटेक्ट करावाच लागतो. त्याच्या शेअर मध्ये इंटरफिअरन्स करण्याचा बापाला अधिकार नाही. ह्या ज्या काही मेन बेसिक डिफरन्स ह्या दोन कायद्यांमध्ये आहेत, ते जर आपण लक्षात घेतले तर हिंदू लॉ खालचा पार्टिशन सूट आणि मुस्लिम लॉ खालचा पार्टिशन सूट हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करावे लागतात, हे आपल्या लक्षात येईल. तर आज मला दिलेल्या ह्या वेळेमध्ये आपल्याला या इंडियामध्ये मुस्लिम लॉ कसा ऍप्लिकेबल होतो वारसा हक्का करता, वी रिस्ट्रिक्टेड टू द सब्जेक्ट ऑफ सक्सेशन applicable in India because the Mohammedan law is very vast. The religion is very huge, big religion, and the concepts are based on the customs and usages and the other Islamic dharma granthas, and therefore we today restricted to the subject of inheritance at applicable in India. तर मला असं वाटतं की ह्या डिस्टंट किंड्रेड्स आल्यानंतर हनफी स्कूलचा इनहेरिटन्स इथे संपतो. तर आज आपण हा सब्जेक्ट कंप्लीट केलेला आहे. इथे वारगडे साहेबांनी आणि शहापूर बार असोसिएशन आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला आपल्यासमोर येण्याची संधी दिली, मला आपलं मत व्यक्त करण्याची, आपल्यासमोर बोलण्याची, आपल्यासमोर व्याख्यान देण्याची संधी दिली. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व माझं लेक्चर अटेंड केलात, शांतपणे ऐकून घेतलात, त्यामुळे आपले पण सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. वारगडे साहेब आपल्याकडे. एक मिनिट, कोणाला काही क्वेश्चन्स असतील? हॅलो, प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट, थेट अनम्यूट करू नका, हँड रेज करा आणि मग त्यांना अनम्यूट केल्यावर त्यांनी प्रश्न विचारा प्रश्न. ज्यांचा अनम्यूट केला, आता ज्यांनी हात वर केलाय ना, ऍडव्होकेट तेजस. हॅलो. हा हॅलो. हा बोला. हा, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे, जर एका मुस्लिम वुमनला तिची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी अशा दोन्ही प्रॉपर्टीज जर पूर्णपणे तिच्या एकट्याच मुलाला द्यायच्या आहेत, हु इज द ओनली सन ऑफ हर, सो कॅन शी मेक अ विल ऑफ हर एंटायर प्रॉपर्टी? No, she is restricted to 1/3 because under Mohammedan law the will can be executed to the extent of 1/3 property belonging Right, to sir. Mohammedan. Though Right, sir. he may be a male or she may be a female, the provisions are equally applicable to the male and female. धन्यवाद. ऋषी नाकडे, ऍडव्होकेट ऋषी नाकडे, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो. हा सर, नमस्कार सर. मला असा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही म्हटल्याप्रमाणे टेबल नंबर 63A याच्यामध्ये प्राईम कंडिशन ही अशी आहे की मयत व्यक्तीला मुलगा किंवा मुलगी किंवा नातू किंवा नात असली पाहिजे, बरोबर? नात नाही, सन्स, चाइल्ड ऑफ ए सन. हा, चाइल्ड ऑफ ए सन, मुलाकडून नात. हा, मुलाकडून नात. करेक्ट. मुलाकडून नात. तर मग त्याप्रमाणे म्हणजे त्यांचे हे होतात. मग इथे ती ऍक्च्युअल पुरुषाला लागू होतं का स्त्रीला लागू होतं? ते नाही, ते पुरुष दोघांनाही मयत झाल्यावर का स्त्री लागू लागतं? नाही, दोघांनाही लागू होतं. डिसिस्ड मोहम्मेडन असं म्हटलंय, म्हणून हजबंड पण शेअर मध्ये आहे. हजबंड काय येतो, तर मयत व्यक्ती जर स्त्री असेल तरच हजबंड येणार. बरोबर. टेबल आहे ते इक्वली ऍप्लिकेबल टू मेल एज वेल एज फिमेल. डिसिस्ड मोहम्मेडन असं म्हटलंय, त्यामध्ये डिफरन्शिएट केलं नाहीये मेल अँड फिमेल. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल. कोण रिलेशन्स जिवंत आहेत, त्या डिसिस्ड व्यक्ती जर महिला असेल तर कोण जिवंत आहे, तिचे वडील जिवंत आहेत, तिचे हजबंड जिवंत आहे, तर त्यात दिलेला आहे. जर पुरुष असेल तर वाईफ जिवंत आहे का, फादर जिवंत आहे का, तो हजबंड लागणार नाही. बरोबर. इट इज जर मयत झाली तर हजबंड लागेल. सो इट इज ऍप्लिकेबल टू बोथ मेल एज वेल एज फिमेल्स. ओके. थँक्यू सर. येस, वेलकम. प्रवीण भिरडे. हा, हॅलो सर. हॅलो सर, वडील हयात असताना जर मुलगा मृत्यू पावला हा, तर नातूला आणि सुनेला शेअर मिळणार का? नाही, सन बरोबर आहे, मुलाला मिळणार. नाही, वडिलांची प्रॉपर्टी आहे.
अजून हा, मुलाकडे दोन पास झाली नव्हती. असं मुलाकडे पास कधी होते, वडील मेल्यानंतरच होणार. हा पण होणार मुलगा नाही. आधी मेला. हा, मग सन दिलेला आहे ना. देर इज अ कॅटेगरी अंडर शेअर सन. नाही तसं पण आजोबा नाही मेले ना असं म्हणतोय. आजोबांची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी कुणाची डिव्हॉल्व होणार त्याच्यावर डिपेंड असतं. हा प्रॉपर्टी आजोबांची आहे. मुलं आजोबा मेल्यानंतर मिळणार, वडिलांच्या हा, नंतर नाही मिळणार. नाही मिळणार ना. आफ्टर द डेथ ऑफ डिसीज मॅडम. बरं लक्षात पण आलं का त्यांना आपल्या? मग मेंटेनन्सचा अधिकार राहील ना. मेंटेनन्स इज अ डिफरंट आस्पेक्ट. पण तुम्ही ओके. इनहेरिटन्स म्हटलात की नाही, हा ओके. तर आजोबा मयत झाले की त्यांना मिळणार ना. हा पण तोपर्यंत नाही मिळणार. तोपर्यंत नाही मिळणार. बर्थ राईट इज नॉट रिकॉग्नाइज. दॅट इज द ओके डिफरन्स. ओके ओके येस थँक्यू सर. येस. हा सर, माझा एक क्वेश्चन आहे सर. हा बोला ना. हा सर, ते आता तुम्ही जे बोलले का बा आजोबा म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर त्या मुलाला मिळणार आहे, आणि समजा आजोबांनी त्यांच्या हयातीतच ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ केली तर करता येत नाही ना साहेब. हयातात आजोबांना 1/3 पर्यंत करता येते, बाकीची खाली सोडायची आहे त्यांना पण रिस्ट्रिक्शन्स आहेत. मुस्लिम लॉ नुसार समजा वडिलांचं म्हणजे वडील जिवंत असताना मुलगा मेला तर त्याच्या मुलाचं ते हे होऊन जातं ना, ते काय म्हणतात ते शेअर नाही का, हे होऊन जातो, संपून जातो त्याचा राईट. नाही संपत साहेब. काय होतं, मुलगा जर वडिलांच्या हयातीत मेला तर मुलाचं सक्सेशन फक्त ओपन होतं. मुलाची जी काही प्रॉपर्टी असेल तेवढीच डिव्हॉल्व होते, आजोबांची होत नाही. आजोबांच्या मृत्यूच्या वेळी परत त्यांचे रिलेशन्स असतात, त्यांना मिळतात खाली. जो कोण मयत व्यक्ती होतो त्या मयत व्यक्तीचीच प्रॉपर्टी फक्त खाली वारसा हक्काने जाते. जो व्यक्ती मयत झाला नाही त्याची प्रॉपर्टी जात नाही, ती हयातीपर्यंत त्याचीच राहते. हे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका. सर्वांना विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे प्रॉपरली विचारता येतील साहेबांना. प्रश्न आलेला आहे की रिव्हिजन मध्ये आरटीएस अपील किंवा रिव्हिजन मध्ये सर्वच वारसदारांना पार्टीज करणे आवश्यक आहे का? आरटीएस अपील अँड आरटीएस इज द रेकॉर्ड ऑफ राईट प्रोसिडिंग. त्याच्यामध्ये नॉन जॉईंटर ऑफ नेसेसरी पार्टीज अँड प्रॉपर्टीजचा आधी मुळामध्ये प्ली येत नाही. खालच्या प्रोसिडिंग मध्ये जे लोक असतील त्यांनाच फक्त वरच्या अपिलामध्ये पार्टी करायला लागतं. हा प्रश्न कधी येतो की पार्टिशन सूट मध्ये येतो. दिस प्रिन्सिपल ऑफ नॉन जॉईंटर ऑफ नेसेसरी पार्टीज अप्लाइज ओनली द सूट फॉर पार्टिशन. आरटीएस मध्ये असं काही लागू होत नाही. त्यामुळे जे कोण खालच्या प्रोसिडिंग मध्ये तहसीलदारांच्या वर प्रांतांकडे अपील करायचं असेल तर तहसीलदारच्या प्रोसिडिंग मध्ये कोण पार्टीज आहेत त्याच करायच्या, त्यांना काही हे प्रिन्सिपल लागूच होत नाही. सर पुढचा प्रश्न आहे, इफ अ मुस्लिम पर्सन हॅज 4 wives, हाऊ मच शेअर विल ईच वाईफ गेट आफ्टर हजबंड्स डेथ? 1/8 इन कॉमन. इन कॉमन. कलेक्टिव्हली 1/8. भाडेकर मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर टेनंट राईट्स करता रेंट कंट्रोल ऍक्टच्या तरतुदी लागू होतील का? Rent Control Act is a different act. It is applicable to entire India. There is not exclusion. Rent Control Act is applicable to all the person or the citizens of India. He may be Muslim, he may be Hindu, he may be Christian. So that act is applicable to the Muslims also. Rent Control Act. शाफी लॉ. सर शाफी लॉ मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे? शाफी लॉचं डिस्ट्रीब्युशन, शाफी लॉ आपल्याकडे लागू होत नसल्यामुळे प्रिझम्पशन आपल्याकडचं सुन्नी हनफीचं आहे. तर शाफी लॉचं डिस्ट्रीब्युशन खूप, त्याच्यामध्ये सबसेट्स 3 आहेत आणि त्या 3 सबसेटची परत 3 वेगवेगळी स्कूल्स आहेत, त्यांची डिफरंट हे आहेत, ते आपल्याकडे लागू होत नाहीत कारण आपल्याकडे शाफी लोक नाही आहेत. आपल्याकडे सुन्नी शाफी फक्त जी आहे ती केरळा आणि मलबार या स्टेटमध्ये आहे. तर त्या स्टेटमध्ये आणि त्याचं जर लागू करायचं असेल तर तो आपल्याला तो लॉ वेगळा स्टडी करायला लागतो, तो डिफरंट आहे, तो आपल्याकडे लागू होत नाही. सर एखादा व्यक्ती जर का 7 वर्ष म्हणजे गायब असेल तर तो पण डेड समजला जातो का? जसं आपण हिंदू लॉ मध्ये तुम्हाला सीपीसी प्रमाणे डेथ डिक्लेरेशन करायला लागतं ना. शेवटी ही डेड हे तुम्हाला डिक्लेरेशन कॉम्पिटंट कोर्टाकडे घेतल्याशिवाय तो मयत असं गृहीतच धरता येणार नाही. ओके, पण मग मुस्लिम लॉ मध्ये असं काही नाही की तो एवढे वर्ष गायब नाही, तसं नाही, तसं नाही. सर
इन्शुरन्स पॉलिसी असेल, हम्म. पॉलिसीचं जे बेनिफिट आहे डेथच्या नंतर, तर ते इंडियन सक्सेस ऍक्ट नुसार करायचं आहे का की मुस्लिम लॉ नुसार होतं? नाही, इफ द पार्टीज टू द सूट ऑफ प्रोसिडिंग आर मुस्लिम, तर त्याच्यामध्ये ते मुस्लिम लॉच ऍप्लिकेबल होणार, त्यांचे शेअर्स हिंदी लॉ नाही ऍप्लिकेबल होणार. सर सेक्शन 27 चॅप्टर 3 नुसार हा, सुन्नीज जे आहेत त्यांना होय. शिया नाही, हा शिया हे प्रिझम्पशन आहे ना, शिया नाही आहे हे प्रूव्ह करा. There is a majority of Muslim residing in India are belonging to Sunni sect, and therefore Mullah has given the presumption that parties to the suit or proceeding belonging to Sunnis, unless it is proved that they are belonging to Shias. असं presumption आहे. सर मेहरुमुल विर्स बद्दल सांगा ना थोडं. मेहरुमुल विर्स विल्स कव्हर आज केलं नाही आपण, इनहेरिटन्स फक्त केलंय. विल्स हा सेपरेट चॅप्टर आहे. नाही, विल्स विल्स नाही, मेहरुमुल विर्स. महिलुमूर विल्स मला काय लक्षात नाही आलं काय आजच्या चॅप्टर मध्ये. आजच्या हनफी मध्ये तर नाहीये कुठे. ते याच्या शेअर संबंधित रिलेटेड सर, म्हणजे मेहरुमुल विर्स कोणाला शेअर मिळणार आणि कोणाला नाही मिळणार त्याच्या संदर्भातच असतं ते. नाही, तो हनफी मध्ये नाही आहे ते. पण हनफी स्कूल ऑफ लॉ जे ऍप्लिकेबल आहे, इट इज ऍप्लिकेबल टू द मोहम्मेडन्स हु आर रिसाइडिंग इन इंडिया. आपण जे काही विचारता तसं काही प्रोव्हिजन ह्या हनफी स्कूल मध्ये नाही दिसून येत. आणि इनामी प्रॉपर्टी बद्दल कसं आहे सर, ते इनाम प्रॉपर्टी मिळालेली त्याच्यामध्ये ती लेडीजला शेअर असतो का? नाही, इनाम डिफरन्शिएट केलं नाही आहे. ते जी काही प्रॉपर्टी मुस्लिम माणसाच्या हातामध्ये असेल ती सगळी हेरिटेबल प्रॉपर्टी, सगळ्यामध्ये शेअर आहे. ही इनामी असून देत, मग ती आणि कुठली असून देत, अँसेस्टर असून देत, त्यात डिफरन्शिएट काही केलं नाही. सर एखाद्या मुसलमानाने धर्मांतर केल्यानंतर त्याच्या नावाने काय जर शेअर आलं तर तो त्याला मिळतो का? का तो नाही त्याच्या मिळणार. नाही, धर्मांतर केल्यानंतर नाही मिळणार. हे सीज टू बी अ मुस्लिम. मुस्लिम? ओके. हा. ऋषी नाकडे हॅलो 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 हॅलो. हा सर, मला परत एक असा प्रश्न होता. समजा ए नावाचा मुस्लिम तो मयत झालाय, त्याला आई आहे, एक बायको आहे, 2 मुलं आणि 3 मुली आहेत, तर ह्याच्यात ऍक्च्युअल प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन कसं होईल सर? आईला 1/6 दिलाय शेअर. आईला 1/6, वाईफला 1/8 दिला. 1/8 दिलाय म्हणजे 1/6 आणि 1/8 बाजूला जाणार. हो, आणि मग उरतो किती मग त्यांच्यामध्ये? तो कॅल्क्युलेशन काढायला पाहिजे तुम्हाला. 1/6 आणि 1/8 त्याचं हे करा, किती ऍड होतात ते करून, आणि त्याच्यावर उरलेल्याच्या शेअर मध्ये 2/3 3 पार्ट करायचे. ते 2 पार्ट जाणार मुलांना आणि 1 पार्ट जाणार मुलींना कलेक्टिव्ह. मुलींना, बरोबर. म्हणजे हिंदूमध्ये आपण जे म्हणतो 1/4 मध्ये वडिलांच्या पोटात किंवा ह्याच्यात जो शेअर असतात तो काढतो, तसं इथे नाही. इथे यांना टोटल प्रॉपर्टी पैकी 1/6 पहिला जाणार, 1/8 दुसरा जाणार, आणि जो उरेल तो मग 2/3 करायचा. 2 पार्ट मुलांना जातील, 1 पार्ट मुलीला जाईल. करेक्ट, एक्झॅक्टली, करेक्ट. ओके सर, मी मुल्ला बऱ्याच वेळा वाचलं, मला हे कळालं नव्हतं, पण तुमच्यामुळे आज कळालं. थँक्यू सर. थँक्यू. पार्टिसिपंट्सनी त्यांचे क्वेश्चन्स जे आहेत ते चॅट बॉक्स मध्ये टाकावे. प्रत्येक जण विचारत राहिला तर त्याच्यानी थोडासा डिस्टर्बन्स येतोय. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये द्यावे. सर पुढचा प्रश्न आहे, डज युनिफॉर्म सिव्हिल कोड कन्सिस्ट सक्सेशन प्रोव्हिजन फॉर मुस्लिम ऑल्सो? Civil is a procedural code. It is a procedure given under the civil procedure code for the proceedings before the court. त्यामध्ये इस्लामिक किंवा हिंदू असं काही वेगळं डिफरन्शिएट आहे, दोघांनाही सारखंच होतं. आपल्या कसं इंडियामध्ये पर्सनल लॉ हा मुस्लिम असून देत किंवा हिंदू असून देत कोणकोणत्या सब्जेक्ट साठी लावला जातो ह्याचं काही पार्लमेंटनं फिक्स केलेलं आहे. दीज पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आर गव्हर्न बाय देअर पर्सनल रिलिजियस लॉ. आणि हे काही संपूर्ण मुस्लिम आहे म्हणून काय सगळ्याच प्रोव्हिजन्स त्याला मुस्लिम लॉच्या लागू होत नाहीत. फक्त इक्विटी आणि सक्सेशन, इक्विटी अँड गुड कॉन्शियसवर लॉर्ड प्रिएम्पशन आहे, सक्सेशन आहे. सक्सेशन मध्ये त्यांच्या कस्टमरी लॉ असल्यामुळे तो पर्सनल लॉ आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच गोष्टी मुस्लिमांना मुस्लिम कायद्याप्रमाणे गव्हर्न केलं जातं. अदर जे काही सगळ्या क्रिमिनल लॉ ऍप्लिकेबल टू ऑल द पर्सन्स, ही मे बी ऑफ एनी रिलिजन,
इक्वली ऍप्लिकेबल, IPC इक्वली ऍप्लिकेबल, क्रिमिनल लॉ. त्यामुळे मुस्लिमांना कुठला कायदा पर्सनल लॉ लागू करायचा हे फिक्स केलेलं आहे. तेवढ्या पुरताच तो लागू होतो. गिफ्ट साठी होतो, विल साठी होतो, मॅरेजेस साठी होतो आणि इनहेरिटन्स साठी होतो. बाकी दे आर गव्हर्न बाय the common law, common civil code of India, and therefore that civil procedure code is applicable to entire India. सर पुढचा प्रश्न आहे, हा. एखाद्या मुस्लिम व्यक्तीचा मुलगा मयत झालेला आहे, हा. त्याची पत्नी हयात आहे, तर त्या मुस्लिम व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या निधनाच्या आधी जो मुलगा मयत झाला त्याच्या पत्नीला किती शेअर मिळेल? मला प्रश्न जरा समजला नाही, जरा परत रिपीट करतात. एखादा मुस्लिम व्यक्ती मयत झाला, हा. परंतु त्याचा मुलगा जो आहे तो त्याच्या आधीच मयत झालेला आहे, त्या मुलाची पत्नी आहे, तिला मुलगा नाहीये, पत्नी तिला किती? मुलाला, त्या पत्नीला आता मिळणारच नाही ना शेअर. तिचा जो नवरा मयत झाला त्या नवऱ्याची जर काही प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये तिला मिळणार. जर मुलं असतील तर 1/8, मुलं नसतील तर 1/2. तर शेअर्स मध्ये स्पेसिफिक आहे. पत्नीला जर मूल किंवा मुलगी नसेल, ती एकटी सिंगल असेल तर तिला निम्म मिळतं नवऱ्याच्या प्रॉपर्टी मधलं, आणि इफ देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन तर तिला 1/8 मिळतं. सर सुन्नीमध्ये हनाफी, वहाबी आणि इतर सेक्ट्स असतील तर सर्वांना कायदा लागू होणार आहे का? नाही होणार. प्रत्येक सेक्टचा कायदा वेगळा आहे. पण आपल्याकडे हनफीस, सुन्नी हनफीस राहतात, त्यामुळे मुलांनी प्रिझम्पशन दिलंय की पार्टी टू सूट प्रिझम्पशन आहे, पार्टी टू द सूट और प्रोसिडिंग आर बिलॉंगिंग टू सुन्नी हनफी अनलेस इट इज अदरवाइज प्रूव्ड बाय द अदर पार्टी. सर एखादा मुस्लिम व्यक्ती कन्वर्ट झाला दुसऱ्या धर्मामध्ये आणि कन्वर्ट झाल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी तो विलनी बिक्वित करू शकतो का? तो कन्वर्ट झाला तर त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी त्या कन्वर्ट झालेल्या रिलिजनच्या इनहेरिटन्सच्या कायद्याप्रमाणे तो डिस्पोज करू शकतो. येस सर. सर कॅन मेसने प्रॉफिट बी क्लेम्ड इन पार्टिशन सूट? येस, ऑफ कोर्स, दॅट इज कॉमन प्रोव्हिजन, मेन्स प्रॉफिट. मला वाटतं Hello. There is one question. If some Muslim guy converted in Hindu, or he is not converted in Hindu, but he married with the Hindu person, so whether he'll get the share in that property or not? Oh, so if he has not converted the religion, he is entitled for the share. Okay. What about if he is no more? If he is expired? He is expired, and succession will start. Okay. If he is converted, then he won't get. Yes. Okay. As far as the conversion is the mandatory. If is not converted, then only he will be applicable for that share. If is converted, correct. But his wife and the wife is not converted. Son is also not converted. Son is as an Indian, but the name is he is carrying out his name. So if the caste is not written a Muslim, so whether he can claim for his father's share? So this is a question which depends upon the circumstances, because paternity is important. If he succeeded in proving his paternity and the paternity is Muslim, then I think he is entitled for the share, because he is after the death of deceased Mohammedan, if he is having his son, so that son is succeeded as a residuary. Okay, even he is not converted. So there is no question of conversion. No? If the father is a Muslim, in the question of conversion will arise as far as the wife is concerned. He is already Muslim, no? Yeah, no, wife is Hindu, husband is Muslim. Wife won't get. Wife won't get. Okay, but no. Son will get. Yeah, correct. Okay, sir. Thank you very much. Yes. मला वाटते सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत. मी ऍडव्होकेट अरुण डोंगरे सरांना, मी आमच्या बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण डोंगरे सर यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो.
हॅलो. हा बोला सर बोला. सर्व वकील, शहापूर वकील संघटना तसेच आजच्या कार्यक्रमासाठी हजर असलेले तसेच पार्टिसिपेट झालेले सर्व वकील मंडळी त्यांनी हॅलो काँग्रेस साहेब बोलत राहत नाही. व्याख्याते श्री रावराणे साहेबांनी वुमेन इन लॉ संदर्भामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे, अतिशय विस्तृत आणि सविस्तरपणे अशी माहिती दिलेली आहे. त्या माहितीचा खूप आम्हाला उपयोग झालेला आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर कोणत्या पद्धतीने वुमेन इन लॉ मध्ये काय प्रोव्हिजन असतात हे बरेच वकील मंडळी याचा अभ्यास करत नसतात किंवा त्यांच्याकडे केसेसच्या बाबतीमध्ये जर म्हटलं त्याच वेळेला पाहिला जातो. परंतु आज साहेबांमुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी वुमेन इन लॉच्या क्लिअर झालेल्या आहेत. साहेबांनी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन आम्हाला जे मार्गदर्शन केले त्याबद्दल शहापूर वकील संघटना तसेच आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री जगदीश वारगडे आपण सर्व उपस्थितांच्या वतीने साहेबांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. त्या कार्यक्रमाची जी लिंक आहे फेसबुकवरती शहापूर लॉयर्स या लिंकवर क्लिक केल्यावरती तुम्हाला पुन्हा पाहता येईल. ज्यांच्याकडून लेक्चर लवकर कनेक्ट झालं नाही, लेक्चर चालू असताना अर्ध्या वेळात आले, अशाला सर्वांना ती लिंक उपलब्ध आहे. त्याशिवाय शहापूर न्यायालय वकील संघटनेचा ऑफिशियल चॅनल आहे युट्यूबवर. त्याच चॅनलवरला तुम्ही सबस्क्राईब करून ही लिंक पाहता येईल. आजचं लेक्चर ज्यांच्याकडून पूर्णपणे ऐकलं त्यांना पुन्हा हे लेक्चर ऐकण्याची संधी आहे. आणि आपण रावराणे सरांकडून अन्य दुसऱ्या विषयावर सुद्धा यापुढे लेक्चर आयोजित करणार आहोत भविष्यामध्ये. आता जे आमचे पुढे जे लेक्चर शेड्यूल्स आहेत, उद्या शेड्यूल्ड आहेत. उद्या CPC वरती ऍडव्होकेट जयंत जायभावे साहेब मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे उद्या आणि गुरुवारी असे 2 दिवस त्यांचे सलग लेक्चर्स आहेत. त्यानंतर ऍडव्होकेट अविनाश भिडे यांचं लेक्चर आहे शुक्रवार दिनांक 22 रोजी एव्हिडन्स ऍक्ट वर आहे. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये जे काय शेड्यूल असेल ते आपल्याला फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलं जाईल. तर कृपया शहापूर वकील संघटनेचं शहापूर कोर्ट बार असोसिएशनचे जे फेसबुक पेज आहे ते पेज आणि युट्यूबचं जे चॅनल आहे त्याच नावाचे या दोन्ही ठिकाणी आपण सबस्क्राईब करावं आणि आपलं जे काही मिस झालेला भाग असेल तो पुन्हा आपल्याला पाहता येईल. धन्यवाद.